Hello dear students, welcome to the second lecture of the topic solutions. कालच्या लेक्चरमध्ये मी जे 10 DPPचे प्रॉब्लेम्स दिलेले त्याचे सोल्युशन्स म्हणजे फक्त आन्सर्स, प्रत्येकाचा आन्सर काय आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, प्लस आजची पण DPP मिळणार आहे. आज आपण कोणते पॉईंट्स कव्हर करणार आहे त्याच टॉपिकवरती, प्लस आय विल ऑल्सो ट्राय टू इंट्रोड्यूस सम कालच्या टॉपिक्सवरचे पण काही क्वेश्चन्स. बट लेक्चर चालू करण्याच्या आधी एक गोष्ट बघा, क्लिअर करतो मी. काल हेनरीज लॉ जो आपण कव्हर केला आहे, तर त्या हेनरीज लॉवरती जेवढे न्यूमेरिकल्स आहेत ते आपल्याला CET एक्झामला एक्सपेक्टेड आहेत, कारण की हेनरीज लॉ डिलीट नाही केला आहे. हेनरीज लॉचा डेमॉन्स्ट्रेशनचा खालचा पार्ट जो आहे तो फक्त एलिमिनेट केलेला आहे. एक्सेप्शन आणि डेमॉन्स्ट्रेशन जे आहे हेनरीज लॉमध्ये, इफ यू गो टू पेज नंबर 30 तर तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन आणि एक्सेप्शन हे 2 पॉईंट्स दिसतील, ते फक्त डिलीटेड आहेत. ॲज सच हेनरीज लॉ डिलीट नसल्यामुळे त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स एक्सपेक्ट करू शकतो आपण. सो आजच्या लेक्चरचे काय काय पॉईंट्स आपण कव्हर करणार आहे. आजचा जो टॉपिक आहे तो वेपर प्रेशरवरती आपण फोकस करणार आहे. वेपर प्रेशर काय असतं, राऊल्ट्स लॉ काय आहे टू कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन, आणि नंतर आयडियल आणि नॉन आयडियल फ्लुइड्स, आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्स. फ्लुइड्स म्हणतोय मी, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण शिकलेलो आयडियल आणि रिअल. इथे आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्स काय असतात आणि त्या सोल्युशन्सवरती राऊल्ट्स लॉवरती बेसिकली आयडियल फॉलो करतात, राऊल्ट्स लॉ हे नाही करत. बट अजून पण काही पॉईंट्स आहेत जे आपण डिटेलमध्ये एक एक पॉईंट करून डिस्कस करणार आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आजच्या लेक्चरमधला, कारण की इथे कन्सेप्ट्स खूप बेसिकपासून मी घेणार आहे. तुम्हाला वेपर प्रेशरच माहीत नाही आहे असं कन्सिडर करून शिकवणार आहे, ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, सो मला असं वाटतं की आपण वेपर प्रेशर हा शब्द काय असतो, त्याचा अर्थ काय असतो हा चालू करण्याच्या आधी फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ इव्हॅपोरेशन. वन्स वी अंडरस्टँड इव्हॅपोरेशन म्हणजे काय, स्लोली आय विल टेक यू इन टू द वेपर प्रेशर कॉन्सेप्ट, बिकॉज वेपर प्रेशर कॉन्सेप्ट आपल्या बुकमध्ये फारच छोटासा दिला आहे. ओके, सो वेपर प्रेशरचं मिनिंग समजणं खूप गरजेचं आहे. वन्स वी अंडरस्टँड व्हॉट इज वेपर प्रेशर, पुढचे गोष्टी खूप इझी जाणार आहेत. आणि नंतर मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्टार्ट होतात. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, हे सगळेचे सगळे वेपर प्रेशरच्या कॉन्सेप्टनीच एक्सप्लेन होतात. सो वेपर प्रेशर काय असतं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेपर प्रेशर, अंडरस्टँडिंग दिस इज द की. सो फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ इव्हॅपोरेशन. इफ यू टेक अ बीकर and in this beaker if you take certain liquid, for example if I take acetone, if I take water, if I take ethyl alcohol or any liquid in that matter, if I take liquid, suppose हा लिक्विड आहे आणि हे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत, हे भरले लिक्विड. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, जे सरफेसवरती जे मॉलिक्युल्स असतात, इफ दीज मॉलिक्युल्स गेन सर्टन अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी, तर दे कॅन एस्केप इन टू the air. This process of escaping this top surface के molecules into air जे escape होतात याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन होताना बॉइलिंग पॉईंटला रीच होण्याची गरज नसते. लिक्विड बॉईल होत नसतं त्यावेळेस की ते उडतायत, ते नॉर्मल टेम्परेचरलाच उडतात. जसं की जर तुम्ही एका डिशमध्ये पेट्रोल घेऊन ठेवलं डिश बाहेर खूप वेळासाठी, तर थोड्या वेळानंतर सगळं पेट्रोल उडून जातं, बेसिकली इव्हॅपोरेट होऊन जातं, वोलाटाईल असतं ते, गोष्टी पटपट उडून जातात. त्याचं रिझन काय बघा, इव्हॅपोरेशन का होत असावं, तर त्याला वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. आपण काही डेप्थमध्ये जायचं नाही आहे, बट जस्ट वी विल अंडरस्टँड की काय फॅक्टर्स आहेत ते. पहिला फॅक्टर असा आहे की जर टेम्परेचर त्या पर्टिक्युलर लिक्विडचं थोडंसं हाय असेल तर टेंडन्सी बाहेर निघण्याची थोडीशी जास्त असते. हायर द टेम्परेचर, इझिली दिस कॅन एस्केप, इझिली बाहेर निघू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जर दोन मॉलिक्युलमध्ये अट्रॅक्शनच कमी असेल, म्हणजे हा ह्याला अट्रॅक्ट करत नाही, हा ह्याला अट्रॅक्ट करत नाही आहे, तर तो इझिली सोडून निघून जाईल. सो नॉर्मली काय होतं की ज्या लिक्विड्समध्ये मॉलिक्युलर फोर्सेस जास्त असतात, हायड्रोजन बॉन्डिंग किंवा अशा प्रकारचे फोर्सेस जास्त असतात, ते लिक्विड जनरली वोलाटाईल नसतात. तुम्ही जर काही इथरचं एक्झाम्पल घेतलं तर इथर हायली वोलाटाईल आहे. त्याचं रिझन आहे की इथरमध्ये बॉन्डिंग नाही, हायड्रोजन बॉन्डिंग. तेच वॉटर हे लो वोलाटाईल आहे, कारण की वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे बेसिकली फोर्स जर काही या मॉलिक्युल्समध्ये असतील, आपण फिजिक्समध्ये जे म्हणतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कोहेसिव्ह ॲडेसिव्ह, यांच्यामध्ये जर काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतील तर हा उडून जाण्याचं प्रमाण कमी होईल. सो हे काही फॅक्टर्स आहेत ऑन विच द इव्हॅपोरेशन डिपेंड्स. बट इव्हॅपोरेशन होताना हे जे लिक्विड बाहेर निघत आहेत हे कायमस्वरूपी एस्केप होऊन निघून जातात. ते परत लिक्विडमध्ये येण्याचे चान्सेस 0 असतात, कारण की हे वरचं ओपन आहे, झाकण उघडं आहे. सो जसे मॉलिक्युल्स विल कम आउट, देर इज नो चान्स दे विल अगेन गो बॅक. ओके,
बट वेपर प्रेशर एक्सप्लेन करताना आपल्याला वरती हे बंद करूनच डिस्कस करावं लागेल, त्यावेळेस आपण वेपर प्रेशरचा कॉन्सेप्ट समजू शकू. कारण की वेपर प्रेशर वेळेस कसं आपण डिस्कस करतो, कॉन्सेप्ट ऑफ वेपर प्रेशर काय असतो बघा. वेन यू टेक अ लिक्विड अँड यू कवर इट अप फ्रॉम द टॉप, नाव व्हॉट हॅपन्स, द लिक्विड, द मॉलिक्युल्स ऑन द सर्फेस ऑफ द लिक्विड, आता ते काय करतील, दे विल स्टार्ट एस्केपिंग बाय टेकिंग सर्टन एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग. त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल, दे विल स्टार्ट एस्केपिंग. कशावर डिपेंड करते, टेम्परेचर जास्त असेल तर एस्केप होण्याची टेंडन्सी जास्त, मॉलिक्युलर फोर्सेस कमी असतील तरी एस्केप होण्याची टेंडन्सी जास्त. सो दे विल स्टार्ट एस्केपिंग एस्केपिंग एस्केपिंग. आता जसे ते एस्केपिंग चालू करतील, आधी स्टार्टिंगला खूप जास्त एस्केप होणं चालू करतील, जसे एस्केप होतील थोड्या वेळानंतर इथे वरती जाऊन काही कंडेन्स होतील, म्हणजे बेसिकली इव्हॅपोरेशन पण होत आहे. पुढे फॉरवर्ड प्रोसेस इव्हॅपोरेशन आहे आणि इव्हॅपोरेशन होऊन इथे खूप सारे जर काही ह्या लिक्विडचे वेपर्स बनले तर नंतर कंडेन्सेशन रिव्हर्स प्रोसेस काय असेल, एक थोड्या वेळानंतर आपण लिक्विड ठेवलं, झाकण लावलं तर एक थोड्या वेळ जाऊ दिला, स्टार्टिंगला तुम्ही लिक्विड ठेवल्या तुम्ही ऑब्झर्व कराल की खूप सारे वरती निघालेत, मेनी मॉलिक्युल्स आर गोईंग अप. बट थोड्या वेळ शांत ठेवल्यानंतर त्याला एक पॉईंट असा येईल की वरती निघणारे जे मॉलिक्युल्स आहेत तेवढेच कंडेन्स होऊन खाली पडणारे आहेत. म्हणजे आपण रीच होतो इक्विलिब्रियम पोझिशनला. कधी, आफ्टर सम टाईम. इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन हा जर काही रेट दोन्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड सेम होईल, म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन जेव्हा मेंटेन होईल त्यावेळेस what we will observe is the molecules that are evaporating and the molecules which are condensation ज्याचं होतं आहे, that position, that thing is called as equilibrium. When we reach the equilibrium, त्यावेळेस अजून पण काही मॉलिक्युल्स असतीलच ना जे इव्हॅपोरेट झाले आहेत. इव्हॅपोरेट झालेले हे जे मॉलिक्युल्स आहेत ते बेसिकली आता वेपर स्टेटमध्ये आहेत, वेपर्स आहेत ते. आणि हे जे वेपर्स आहेत हे जे काही प्रेशर एक्झर्ट करतात त्या प्रेशरला आपण म्हणतो वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर लिक्विड. या प्युअर लिक्विड, समजा हा प्युअर लिक्विड आहे, लिक्विड 1, हे प्युअर लिक्विड 1 आहे. तर ह्याला समजा वरतून मी बंद करून टाकलं, वरतून झाकण लावून बंद करून टाकलं, तर इक्विलिब्रियम थोड्या वेळानंतर काय पटकन बघायचं नाही. पटकन बघितलं तर तुम्हाला वाटेल जास्त मॉलिक्युल वरती चालले. लगेच थोड्या वेळानंतर वेन रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन विल बॅलेन्स आउट, इक्विलिब्रियम जेव्हा येईल त्यावेळेस जे काही इथे वेपर्स डेव्हलप झाले आहेत, जे काही वेपर्स आहेत त्याच्या लिक्विडच्या जस्ट वरच्या स्पेसमध्ये, ते वेपर्स किती प्रेशर एक्झर्ट करतायत, त्या वेपर्सचं काय प्रेशर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज वेपर प्रेशर. त्याचं नोटेशन बघा असं आहे, सिन्स हा लिक्विड 1 नंबर घेतला आहे मी, सो वेपर प्रेशर ऑफ लिक्विड 1, आणि हे प्युअर स्टेटमध्ये असल्यामुळे त्याला आपण नॉट म्हणतो, P1 नॉट. ह्याचा अर्थ काय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड 1. प्युअर लिक्विड 1चं हे वेपर प्रेशर आहे. इथे समजण्याचे खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की हे वेपर प्रेशर टेम्परेचरवर डिपेंड करत आहे. जर मी टेम्परेचर वाढवलं तर नक्कीच जास्त मॉलिक्यूल वरती जातील, इक्विलिब्रियम अख्खाचा अख्खा राईटला शिफ्ट होऊन जाईल, कारण की जास्त इव्हॅपोरेशन होईल, कमी कंडेन्सेशन होईल. सो टेम्परेचरवर डिपेंड करतं वेपर प्रेशर नक्कीच. सेकंड, नेचरवरती डिपेंड करतं की कोणता लिक्विड घेताय तुम्ही. तुम्ही पेट्रोल घेत असाल तर त्याचा वेपर प्रेशर वेगळा येईल, तुम्ही वॉटर घेत असाल तर त्याचा वेपर प्रेशर वेगळा येईल. सो मला असं वाटतं तुम्हाला वेपर प्रेशरचा मिनिंग समजला आहे. परत रिपीट करतो मी स्टार्टिंगपासून काय बोललो. इव्हॅपोरेशन काय असतं, कुठलंही लिक्विड घेतलं तर लिक्विड सरफेसपासून मॉलिक्यूल स्टार्ट एस्केपिंग बिकॉज ऑफ दे गेन सम कायनेटिक एनर्जी अँड नाव दे कॅन एस्केप. हेच नॉर्मल इव्हॅपोरेशन झालं. बट जर बघा ओपन सरफेस असेल तर वेपर प्रेशरचा कॉन्सेप्टच नाही आहे. अरे वेपर टिकतच नाही आहेत सरफेसवरती, ते उडून चाललेत. बट वेपर कधी टिकतील सरफेसवरती, जर आपण वरतून झाकण लावलं तर. आणि वेन वी क्लोज इट फ्रॉम द टॉप, आता काय होईल, जे मॉलिक्युल्स वर चाललेत तर थोड्या वेळानंतर इक्विलिब्रियम अटेंड झाल्यानंतर खाली कंडेन्स पण होऊन पडणार आहेत. एका मोमेंटला जाऊन फायनली इक्विलिब्रियम पोझिशनला जे काही एअरमध्ये गेलेले वेपर्स आहेत ते वेपर्स जो काही प्रेशर एक्झर्ट करतात त्याला म्हणतो आपण वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड. आणि सिन्स हे प्युअर आहे, कुठलं जे काही वॉटर असेल तर वॉटर, केरोसिन असेल तर केरोसिन, पेट्रोल असेल तर पेट्रोल, जे काही लिक्विड आहे त्या लिक्विडचं हे प्युअर वेपर प्रेशर आहे. प्युअर वेपर प्रेशर. तुम्हाला जर काही डेप्थमध्ये जर काही जायचं म्हटलं तर वेपर प्रेशर कशावर डिपेंड करत असेल तर आपण जे काही डिस्कस केलं आहे ह्याच्यावरनं मी इथं लिहून देतो तुम्हाला. वेपर प्रेशर कशावर डिपेंड करतं बघा. वेपर प्रेशर डिपेंड्स ऑन, जर आपण वेपर प्रेशरचं डिपेंडन्सी बघितली तर वेपर प्रेशर डिपेंड्स ऑन टेम्परेचर, एक
टेम्परेचर इंक्रीजेस, वेपर प्रेशर इंक्रीजेस. सेकंड, इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ लिक्विड. लिक्विड जास्त वोलाटाईल आहे, लेस वोलाटाईल आहे, म्हणजे ऑब्व्हियसली फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर डिपेंड करतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनवर डिपेंड करतं. एक लक्षात ठेवा, लिक्विड वेपर प्रेशर सरफेस एरियावर डिपेंड करत नाही. म्हणजे मी मोठी थाळी घेतली, बारीक थाळी घेतली, नाही, बिलकुल डिपेंड करत नाही. इंडिपेंडेंट ऑफ एरिया किंवा साईज अँड शेप ऑफ कंटेनर. शेप ऑफ कंटेनरवर डिपेंड करत नाही वेपर प्रेशर. हे लिक्विड सरफेसच्या जस्ट वरचं प्रेशर आहे, ते साईज शेपवर डिपेंड करणार नाही आहे. टेम्परेचरवर डिपेंड करणार आहे, नेचर ऑफ लिक्विडवर डिपेंड करणार आहे, साईज शेपवर डिपेंड करणार नाही. हे असतं वेपर प्रेशर. आपल्याला वेपर प्रेशरचा मिनिंग समजला असेल तर आपण आता राऊल्ट्स लॉकडे जाऊ. वेपर प्रेशरचा तुम्हाला मिनिंग समजला आहे ना, की कुठलंही लिक्विड इक्विलिब्रियमला, लिक्विडच्या सरफेसच्या वरती त्याचे जे काही वेपर्स असतात ते वेपर्स किती प्रेशर एक्झर्ट करतात त्याला वेपर प्रेशर म्हणतात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे वेपर प्रेशर. आता आपण जाऊयात राऊल्ट्स लॉकडे. राऊल्ट्स लॉमध्ये जसं आपण एंटर करू ना, जर तुम्हाला हे वेपर प्रेशर नीट समजलं असेल तर तुम्हाला एकदम इझिली राऊल्ट्स लॉ समजेल काय आहे राऊल्ट्स लॉ. ठीक आहे, बट फर्स्ट वी विल मूव्ह टू द बेसिक काय आहे अर्थ राऊल्ट्स लॉचा, आणि नंतर हळूहळू आपण एक्झाम्पल्स त्याचे बघूयात. सो लेट्स मूव्ह टू द सेकंड पॉईंट, दॅट इज राऊल्ट्स लॉ. ओके, सो आपण बघणार आहे की व्हॉट इज राऊल्ट्स लॉ. आतापर्यंत वेपर प्रेशर काय असतं हे तुम्हाला व्यवस्थित समजलं आहे असं मी अज्युम करतोय, की कुठलाही लिक्विड जर काय आपण ठेवला असेल तर इक्विलिब्रियमला, झाकलेलं लिक्विड असेल, इक्विलिब्रियमला जेवढे इव्हॅपोरेट होतात, जेवढे कंडेन्सेट होतात, ते जेव्हा इक्विलिब्रियममध्ये येतात त्यावेळेस ते लिक्विड जे काही प्रेशर एक्झर्ट होतं वरच्या वेपर्समुळे त्याला वेपर प्रेशर म्हणतो आपण. त्या लिक्विडच्या सरफेसच्या वरचं प्रेशर. ठीक आहे, ते वेपर्स जेवढं प्रेशर एक्झर्ट करतात त्याला आपण वेपर प्रेशर बोलतोय. आता राऊल्ट्स लॉ काय स्टेट करतोय बघा. राऊल्ट्स लॉ स्टेटमेंट सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक थोडं एक्सप्लेनेशन देतो इथे. पहिली गोष्ट तर राऊल्ट्स लॉ तिथेच ॲप्लिकेबल आहे जिथे प्युअर लिक्विड नाही आहे, जिथे मिक्सचर आहे, जिथे सोल्युशन आहे. 2, 3, 4, 5 जेवढे असतील तेवढे. बट आपण आपल्या लेसनमध्ये फक्त बायनरीच सोल्युशन घेणार आहे असं आधीच ठरवलं होतं, म्हणून आपल्याकडे 2च लिक्विडचं मिक्सचर असणार आहे. सो समजा ते 2 लिक्विडचं मिक्सचर, हे फर्स्ट लिक्विड आणि हे सेकंड लिक्विड असेल, आणि हे दोन्ही लिक्विड वोलाटाईल आहेत काय, आणि झाकून ठेवले त्यांना. दोन्ही लिक्विड कसे आहेत, वोलाटाईल आहेत. वोलाटाईल असल्यामुळे काय होणार आहे की ह्याचं पण काहीतरी वेपर प्रेशर असणार आहे, ह्याचं पण असणार आहे. मी जेव्हा त्यांना कंबाईन करून सोल्युशन बनवीन तर त्याचं वेपर प्रेशर काहीतरी वेगळंच असणार आहे. सो आपण बघणार आहे आता की हा प्युअर लिक्विड आहे काय, प्युअर लिक्विड 1 आणि हा पण प्युअर लिक्विड 2, दोन्ही पण वोलाटाईल आहेत. हा पण वोलाटाईल आहे, तो पण वोलाटाईल. त्यामुळे इथे काहीतरी वेपर प्रेशर जनरेट झालं, इथे पण काहीतरी वेपर प्रेशर जनरेट झालं. ह्याला आपण काय म्हणू शकतो, P1, बट नॉट लिहावं लागेल कारण की तो प्युअर स्टेटचा आहे. आणि ह्याला म्हणूयात P2, त्याला नॉट म्हणूयात कारण की तो पण प्युअर स्टेटचा आहे. या दोघांना मिक्स केल्यावरती आता मिक्स केल्यावरती या दोघांचं मिक्सचर झाल्यावरती हे जे काही सोल्युशन बनलं आहे, जे बायनरी सोल्युशन आहे, त्यामध्ये 1 हा जो लिक्विड आहे त्याचा काहीतरी मोल फ्रॅक्शन असेल, त्याला आपण x1 म्हणूयात. x1 काय असेल, ह्याचा मोल फ्रॅक्शन काय असेल, डेफिनेशन x1 म्हणजे काय, पहिल्याचे नंबर ऑफ मोल्स अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. आणि तसंच दुसऱ्याचं काहीतरी मोल फ्रॅक्शन असेल ना, तो काय असेल, त्याचे नंबर ऑफ मोल्स अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. हे तर सगळ्यांना माहीत आहे, डेफिनेशन आहे, बरोबर ना, मोल फ्रॅक्शनचं. तर राऊल्ट्स लॉ काय स्टेट करतो बघा, हे पहिल्याचं मोल फ्रॅक्शन आहे, हे दुसऱ्याचं मोल फ्रॅक्शन. राऊल्ट्स लॉ काय स्टेट करतो की आता सोल्युशन केल्यावरती इथे जे काही वेपर प्रेशर जनरेट होणार आहे ते वेपर प्रेशर पार्शियली याच्यामुळे असेल, पार्शियली त्याच्यामुळे असेल. पार्शियली म्हणजे थोडा भाग हा कॉन्ट्रीब्यूट करेल इकडच्या वेपर प्रेशरमुळे, थोडा भाग तो कॉन्ट्रीब्यूट करेल. जसं की याचं वेपर प्रेशर 70 युनिट्स आहेत आणि याचं वेपर प्रेशर आहे 40. आणि जर मी दोघांना मिक्स केल्यावरती मला समजा वेपर प्रेशर मिळतं आहे 60, तर थोडंसं कॉन्ट्रीब्यूट हा 70मधनं करणार आहे, थोडासा कॉन्ट्रीब्यूट तो करणार आहे 40मधनं. म्हणजे थोडा ह्याच्यामुळे वेपर प्रेशर आहे आणि थोडं ह्यामुळे वेपर प्रेशर आहे. ठीक आहे, कधी पण लक्षात ठेवा या दोघांच्या मध्येच कुठेतरी मिळू शकतं आपल्याला, कारण की आपण सध्या आयडियल सोल्युशनबद्दल बोलतोय, आपण ते पुढे डिस्कस करूयात. बट मी जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं 70, 40 तर 60. ठीक आहे, सो इथे जे काही सोल्युशन आपण मिक्स केल्यानंतर जे काही वेपर प्रेशर बनतंय ते पार्शियली ह्याच्यामुळे आहे आणि पार्शियली त्याच्यामुळे आहे. तर राऊल्ट्स लॉ म्हणतो की पार्शियल वेपर प्रेशर एक्झर्टेड बाय, सपोज पहिल्या लिक्विडचं इथलं पार्शियल वेपर प्रेशर किती आहे, तर त्याचं म्हणणं आहे त्याचं प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर घ्यायचं आणि त्याला त्याच्या मोल फ्रॅक्शननी मल्टिप्लाय करायचं. हे झालं वेपर प्रेशर ह्या सोल्युशनमध्ये ह्या लिक्विडचं.
ह्या लिक्विडचं, सेकंडवाल्या लिक्विडचं ह्या सोल्युशनमधलं वेपर पार्शियल वेपर प्रेशर किती असेल, तर त्याचं पार्शियल वेपर प्रेशर असेल त्याचं प्युअर स्टेटमधलं वेपर प्रेशर, प्युअर स्टेटमधलं इंटू त्याचा मोल फ्रॅक्शन. एक्झाम्पलच्यासाठी मी इथे घेणार आहे 70 समजा ह्याचं प्युअरचं वेपर प्रेशर आहे आणि 40 याच्या प्युअरचं वेपर प्रेशर आहे. आपण ह्यांना मिक्स केल्यावरती इथे नेट वेपर प्रेशर काय असणार आहे हे आपण कॅल्क्युलेट करण्याची आपली इच्छा आहे. लेट अस से आपण पहिलावाला जो कॉम्पोनंट आहे ना तो 0.8 मोल्स घेऊयात, 0.8 त्याचा मोल फ्रॅक्शन घेऊयात. सो ऑटोमॅटिकली दुसरा कमी घेतला आहे आपण, सो त्याचा मोल फ्रॅक्शन आहे 0.2. आता राऊल्ट्स लॉ काय सांगतोय की इथे जे काही वेपर प्रेशर बनणार आहे ना सोल्युशनचं वेपर प्रेशर बनणार आहे ना ते पार्शियली ह्याच्यामुळे असेल. मग ह्याच्यामुळे 70च्या 70 असेल का, नाही, 70 ह्याचा प्युअर इंटू याच पहिल्या कॉम्पोनंटचा मोल फ्रॅक्शन जो 0.8 आहे. सो 70 इंटू 0.8, 70 इंटू 0.8 हा झाला कॉन्ट्रीब्युशन पहिल्याचा. दुसऱ्याचा कॉन्ट्रीब्युशन कमी राहणार आहे थोडासा. का कमी राहणार, कारण की मी त्याचा मोल फ्रॅक्शन कमी घेतला आहे. किती राहणार त्याचा कॉन्ट्रीब्युशन, 40 त्याचा प्युअर स्टेटचा वेपर प्रेशर आहे इंटू त्याचा मोल फ्रॅक्शन 0.2च घेतला आहे फक्त आपण त्याचा मोल फ्रॅक्शन. सो ह्याला सॉल्व्ह करा ना, 8 येतं याचं उत्तर, 8 प्लस ह्याचं उत्तर येतं 56 येतं का उत्तर, 56, येस. 7 8 जा 56, 0 शिफ्ट झाला, 56 प्लस 8 इज 64. सो ह्याचं वेपर प्रेशर 64 आलं आहे, याचं वेपर प्रेशर 64 आलं आहे. सो वेपर प्रेशर सोल्युशनचं काढताना डाल्टन्स लॉ प्रमाणे कुठल्याही सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असतं, तर ते असतं पहिल्या कॉम्पोनंटचं पार्शियल प्रेशर प्लस दुसऱ्या कॉम्पोनंटचं पार्शियल प्रेशर प्लस तिसऱ्याचं प्लस चौथ्याचं प्लस पाचव्याचं. बट आपण तर बायनरी सोल्युशन बघतोय म्हणून आपल्याला दोनच कॉम्पोनंट राहणार ना, पहिल्याचं पार्शियल वेपर प्रेशर प्लस दुसऱ्याचं पार्शियल वेपर प्रेशर. आणि हे पार्शियल वेपर प्रेशर किती असलं पाहिजे हे राऊल्ट्स सांगतो. सो डाल्टन सांगतो की टोटल सोल्युशनमध्ये वेपर प्रेशर किती पाहिजे, तर सगळ्यांचे पार्शियली त्यांची ॲडिशन आणि ते पार्शियली ह्याचा किती पार्शियल वेपर प्रेशर किती येणार आहे, तर त्याचा प्युअर स्टेटचा वेपर प्रेशर इंटू त्याचा किती मोल फ्रॅक्शन तुम्ही घेतला आहे तो मल्टिप्लाय करा. ह्याचा प्युअर वेपर प्रेशर इंटू त्याचा किती मोल फ्रॅक्शन तुम्ही घेतला आहे तो घ्या. आता एखादा चतुर म्हणेल की मी सर ह्याचं काहीच ॲड करत नाही, मी ह्याला एकट्याला घेतो, हा एकट्याला घेतो. या एकट्याला जर तुम्ही घेतला तर पहिली गोष्ट तर तो सोल्युशन बनणार नाही. एनिवेज तरी आपण त्याला सोल्युशन म्हणूयात. हा एकटा आणि हा 0 ॲड केला आहे असा सोल्युशन येतो. हा अख्खाच्या अख्खा घेतला आणि ह्याला ॲडच नाही केलं. मग तुम्हीच सांगा ना, कॉमन सेन्स आहे की याचा मोल फ्रॅक्शन 1 बनेल आणि याचा 0 बनेल ना. त्यामुळे इथलं आता प्रेशर किती बनेल सोल्युशनचं, तर सोल्युशनचं वेपर प्रेशर बनेल पहिल्याचा प्युअर स्टेटचा इंटू त्याचा मोल फ्रॅक्शन जो 1 आहे. सो अख्खाच्या अख्खा 70 तुम्हाला इथे मिळेल. ठीक आहे. सो कधी पण लक्षात ठेवा इथलं सोल्युशनचं वेपर प्रेशर हे हायेस्ट आणि लोएस्टच्या कुठेतरी मध्येच लाय करणार आहे. इट कॅनॉट गो बिलो 40 अँड अबाव 70. ॲटलिस्ट इट कॅनॉट गो इन न्यूमेरिकल्स वेन वी आर सॉल्विंग, बिकॉज आपण सॉल्व करणारे आयडियल सोल्युशनसाठी. असतात काही नॉन आयडियल सोल्युशन्स जे 70च्या वरती पण उत्तर दाखवतात, 40च्या कमी पण उत्तर दाखवतात, बट ते आपल्याला डिस्कस करायचे नाही आहेत न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने. आपण फक्त आयडियल सोल्युशनचे न्यूमेरिकल बघणार आहे आणि तसे 40पेक्षा खाली 70पेक्षा वरती तसे जे आहेत ते आपण फक्त थिअरीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. थिअरीमध्ये आपण बघणार आहे की असं ते का करतात. बट तुम्हाला हे समजलं आहे का? पहिली गोष्ट तुम्हाला काय समजायचं होतं याच्यातनं की वेपर प्रेशर काय असतं. कुठल्याही भांड्यामध्ये लिक्विड घेतलं, वरतून झाकण लावलं की थोड्या वेळानंतर इक्विलिब्रियम जनरेट होतो आणि त्याच्या प्रेशरला वेपर प्रेशर म्हणतो. जर मी असे 2 भांडी घेतली, 2 वेगवेगळे सॉल्युड्स घेतले, 2 वेगवेगळे कॉम्पोनंट्स घेतले, वोलाटाईल आहे दोन्ही पण, सो दोघांचे वेपर प्रेशर आहेत प्युअर स्टेटचे. दोघांना मिक्स केल्यावरती मला इथं नेट काय मिळणार आहे, तो नेट असणार आहे याचा पार्शियली थोडासा पार्ट, ह्याचा पार्शियली थोडासा पार्ट, P1 आणि P2. इथे नॉट नाही लिहायचं आहे कारण की ते प्युअर थोडीच आहे. मिक्स केल्यानंतर ह्याचा पार्शियली पहिला पार्ट आणि दुसऱ्याचा पार्शियली दुसरा पार्ट. आणि राऊल्ट्स लॉ सांगतो की हे पार्शियल प्रेशर पहिल्यामुळे किती असेल, तर त्याचा प्युअर स्टेटचा वेपर प्रेशर इंटू त्याचा किती फ्रॅक्शन तुम्ही घेतला आहे मोल फ्रॅक्शन तो मल्टिप्लाय करा. तसंच पार्शियल प्रेशर दुसऱ्यामुळे किती असेल, तर त्याचा किती मोल फ्रॅक्शन घेतला आहे तो इंटू त्याचा प्युअर स्टेटचा वेपर प्रेशर मल्टिप्लाय करा. दिस इज व्हॉट इज राऊल्ट्स लॉ अँड दिस इज हाऊ वी आर गोइंग टू सॉल्व इट. आता मी याला एकदम इज्जतीत नीट लिहितो, सो तुम्हाला कॉलेज एक्झाम बोर्ड एक्झाममध्ये लिहिताना कसं लिहायचं आहे ह्याचा पण तुम्हाला अंदाज येईल. ठीक आहे. सो लेट्स राईट डाऊन. क्वेश्चन आला तर व्हॉट इज राऊल्ट्स लॉ अँड त्याच्याबद्दल थोडं लिहा असा प्रश्न आला तर आपण बघूयात कसं लिहायचं. ओके, नाव वी विल सी व्हॉट इज द स्टेटमेंट. हे कॉलेज एक्झाम बोर्ड एक्झाममध्ये आलं तुम्हाला काय लिहायचं आहे. राऊल्ट्स लॉ स्टेट्स दॅट
पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कॉम्पोनंट ऑफ अ सोल्युशन. कुठल्याही सोल्युशनला दोनच कॉम्पोनंट असणार आहेत, आपल्याला माहिती आहे, बायनरीज आपण शिकतोय. तर कुठला पण एक कॉम्पोनंट समजा आपण घेऊयात. पार्शियल प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय असतं, सोल्युशनमध्ये दोन कॉम्पोनंट असतात ना, त्या एकाचा पार्शियल प्रेशर किती असतो, तर तो असतो मल्टिप्लिकेशन ऑफ त्याचा वेपर प्रेशर मल्टिप्लाइड बाय त्याचा मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. सोल्युशनमध्ये त्याचा मोल फ्रॅक्शन किती आहे इंटू त्याचा प्युअर स्टेटमध्ये, त्याचा आयडियली प्युअर स्टेटमध्ये त्याचा वेपर प्रेशर किती होता, तो इंटू मोल फ्रॅक्शन करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. बट तुम्हाला कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माहिती आहे का रे, मोल फ्रॅक्शन 1 पेक्षा कमीच असतो. कुठल्याही मिक्सचरला मोल फ्रॅक्शन हा 1 पेक्षा कमीच राहणार आहे. याचा अर्थ पार्शियल वेपर प्रेशर कुठल्याही वोलाटाईल कॉम्पोनंटचं त्याच्या प्युअर स्टेटपेक्षा कमीच राहणार आहे. प्युअर स्टेटला समजा जे काही वेपर प्रेशर असेल ना, त्याच्यापेक्षा कमीच तो कॉन्ट्रीब्यूट करेल जेव्हा त्याला आपण मिक्स करू. सो आपण इथे एक्झाम्पलसाठी काय घेऊयात, परत मगासारखं, हे पहिलं लिक्विड आहे, झाकण लावलं, दुसरं लिक्विड आहे, झाकण लावलं, झाकण ओपन आहे, बंद केलं. आता पहिलं लिक्विड जे आहे त्याचं काहीतरी वेपर प्रेशर सर्टन इक्विलिब्रियम पोझिशन अटेंड केल्यानंतर त्याला आपण नाव देतो P1 नॉट, कारण की ते प्युअर स्टेटमधलं आहे आणि ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. आणि याचं इथे वेपर प्रेशर P2 नॉट. दुसरा पहिला, कोण सोल्यूट कोण सॉल्वंट ह्याच्यात पडायलाच नको, आपण फक्त बोलतोय सध्या दोन वेगवेगळे कॉम्पोनंट्स मिक्स करणार आहे. ह्याचं वेपर प्रेशर प्युअर स्टेट, ह्याचं वेपर प्रेशर प्युअर स्टेट. मिक्स केलं की बनलं सोल्युशन, सोल्युशनला झाकण लावलं. आता सोल्युशन जे मिक्स केल्यावरती बनलं आहे तर त्याच्यामध्ये 1, हा जो 1 नंबर आहे ना, तो जास्त क्वांटिटीमध्ये दिसतोय मला, बट एनिवेज ते महत्त्वाचं नाही आहे. 1 नंबर जो आहे हा वाला, याचा मोल फ्रॅक्शन x1 असेल आणि याचा मोल फ्रॅक्शन x2 असेल. काय आहे x1? मोल फ्रॅक्शन ऑफ 1 इन धिस सोल्युशन, ह्या सोल्युशनमध्ये काय, आणि हा याच्यात ॲड केला ना, मोल फ्रॅक्शन ऑफ 2 इन द सोल्युशन. आणि तुम्हाला माहिती असेल की दोन्ही मोल फ्रॅक्शनची ॲडिशन कधी पण 1 असते. दोन्ही मोल फ्रॅक्शनची ॲडिशन कधी पण 1 असते. हे प्रूव्ह करण्याची गरज नाही, टोटल कधी पण 1 असतो. सो आपण थोडासा आता ह्याला व्यवस्थित सिस्टमॅटिकली लिहूयात. मला सांगा, टोटल प्रेशर अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ काय असेल? अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर P1 प्लस P2. P1 काय आहे? P1 आहे पहिल्या लिक्विडचं ह्या सोल्युशनमधलं पार्शियल प्रेशर, आणि P2 आहे ह्या लिक्विडचं सोल्युशनमधलं पार्शियल वेपर प्रेशर. दोन्ही पार्शियल वेपर प्रेशर्स आहेत. हे दोन्ही मिक्स केले तर इथे काहीतरी वेपर प्रेशर जनरेट झालंच आहे. तो याच्यामुळे थोडा आहे, यामुळे थोडा आहे. बघूयात आता थोडा अजून राऊल्ट्स लॉ टाकून. अकॉर्डिंग टू राऊल्ट्स लॉ पार्शियल वेपर प्रेशर किती असेल रे पहिल्या कॉम्पोनंटचं? तर राऊल्ट म्हणतो पहिल्याचा मोल फ्रॅक्शन इंटू त्याचा प्युअर स्टेटचा वेपर प्रेशर, आणि दुसऱ्याचा पार्शियल वेपर प्रेशर किती असेल तर दुसऱ्याचा प्युअर स्टेटचा वेपर प्रेशर इंटू त्याचा मोल फ्रॅक्शन असतो, असं म्हणणं आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता मला माहिती आहे x1 प्लस x2 हा आहे. सो मी x1ला 1 मायनस x2 लिहू शकतो का? तर नक्की लिहू शकतो. x1ला 1 मायनस x2 मी इथे टाकलं जर काही, x1ला 1 मायनस x2 इंटू P1चा प्युअर स्टेटचा प्रेशर प्लस x2 इंटू P2चा प्युअर स्टेटचा प्रेशर, आणि यामध्ये जर काही व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर बघा P1 इंटू 1 इज P1 नॉट मायनस x2 P1 प्लस x2 P2, आणि यामध्ये कॉमन काय येईल रे? x2 कॉमन येणार आहे. व्हॉट इज लेफ्ट इन द ब्रॅकेट इज P2 मायनस P1. P2 मायनस P1 प्लस हा P1 नॉट तर आहेच की रे, P2 नॉट P1 नॉट, हे नॉट आहेत सगळे प्युअर स्टेटचेच प्रेशर्स आहेत. दिस इज व्हॉट यू गेट द टोटल प्रेशर. हा फॉर्म्युला तुम्ही रटा असं मी बिलकुल एक्सपेक्ट करत नाही आहे. माझी इच्छा आहे तुम्हाला फक्त डाल्टन्स लॉ माहिती पाहिजे आणि राऊल्ट्स लॉ माहिती पाहिजे. तुम्ही ऑन द स्पॉट हा फॉर्म्युला बनवू शकता. हा फॉर्म्युला तर पाठ करायचाच नाही पहिली गोष्ट तर. हे फुल टाईमपास आहे, हे फुल आपल्याला बोर्डमध्ये दाखवण्यासाठी लिहायचं आहे की आम्हाला येतं. मेन तुम्हाला हेच यायला पाहिजे, ह्याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार आहेत. डाल्टन्स लॉ माहिती आहे की दोघांचे पार्शियल प्रेशरची ॲडिशन ही असती आणि प्रत्येकाचा पार्शियल प्रेशर काय असतो हे माहिती पाहिजे. दॅट्स इट. प्रत्येकाचा पार्शियल प्रेशर त्याचा मोल फ्रॅक्शन इंटू त्याचा प्युअर स्टेट, याचा पार्शियल प्रेशर याचा मोल फ्रॅक्शन इंटू त्याचा प्युअर स्टेटचा वेपर प्रेशर, हे माहिती असलं पाहिजे. बट डिराईव्ह केलं आपण हे, आणि ह्या पर्टिक्युलर एक्सप्रेशननी आपण
बेसिकली एक ग्राफ प्लॉट करून दिला आहे बुकमध्ये. मी हे रब करतो एक्सप्लेनेशनसाठी. हा ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे कारण की स्पेस लागेल त्याला. सो तो ग्राफ बघा खूप इंटरेस्टिंग आहे. आपण हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती मोल फ्रॅक्शन प्लॉट करणार आहे. इथे आपण म्हणणार आहे मोल फ्रॅक्शन x1 0 आहे आणि x1ची व्हॅल्यू वाढेल 0.1 0.2 0.3 0.4 0.5 0.6 0.7 0.8 0.9 1. इथे मोल फ्रॅक्शन 1 झाला. पहिल्या कॉम्पोनंटचा मोल फ्रॅक्शन 1 होणं म्हणजे अख्खाच पहिला कॉम्पोनंट आहे आणि 0 होणं म्हणजे हा नाहीच आहे. तर तसंच हा जेव्हा 0 असेल तेव्हा x2 1 असेल ना, कॉमन सेन्स आहे. आणि इथे जसं मी जाईन तसा x1 वाढतोय तर x2 कमी होणार आहे. सो इथे मी जाईन तर x2 0 होईल. म्हणजे इथून इथे x2 वाढतो आणि इथून इथं x1 वाढतो. तर कळतंय का तुम्हाला? मोल फ्रॅक्शन असा वाढतो पहिल्याचा आणि असा वाढतोय दुसऱ्याचा. आता बघा, तुम्ही जर का या फॉर्म्युल्यामध्ये x2 ला 0 पकडलं, x2 ला तुम्ही जर काही 0 पकडलं 0, तर हा पूर्ण 0 होऊन जाईल. सो तुम्हाला जे काही प्रेशर मिळेल ना, हे प्रेशर व्हर्टिकल लाईनवरती मी प्लॉट करतोय. तुम्हाला जे काही प्रेशर मिळेल ना ते P1 असेल. काय असेल? P1. ज्या वेळेस नीट लक्ष द्या, ज्या वेळेस दुसरा कॉम्पोनंट टाकलाच नाही सोल्युशनमध्ये, तर जे काही वेपर प्रेशर सोल्युशनमध्ये हे पूर्णपणे P1च्या प्युअर वेपर प्रेशर जेवढं असेल. आणि तसंच जर पहिलाच टाकला नाही तर जे काही वेपर प्रेशर असेल हे दुसऱ्याचं असेल. सो जर काही मी x1 ला 0 टाकला, x1 ला जर काही मी 0 टाकला म्हणजे x2 ला 1 टाकून दिला. x1 ला 0 टाकणं म्हणजे x2 ला 1 टाकणं झालं. ह्याला 1 टाकला तर P1 कॅन्सल होईल. काय राहील तुमच्याकडे? P2 राहील ना फक्त. P2चा प्युअर स्टेट राहील. अँड देअरफॉर जसं मी इथून पुढे जाईन तर माझा वेपर प्रेशर सोल्युशनचा वेपर प्रेशर हा लिनियरली वाढेल. तुम्ही म्हणाल सर लिनियरली का वाढेल? कारण की इथे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. इथे पॉवर 1x जसं x वाढतोय तर हा लिनियरली वाढला पाहिजे. लिनियरली इट शुड इन्क्रीज लिनियरली. असा लिनियरली वाढेल तो. आणि आपण जर काही विचार केला की फक्त पार्शियल वेपर प्रेशर पहिल्याचं पार्शियल वेपर प्रेशरचं काय होईल? तर पहिल्याचं पार्शियल वेपर प्रेशर इथे 0 असेल. x1 0 आहे, x1च नाही आहे. पहिल्याचं पार्शियल वेपर प्रेशर 0 आहे. मग जसं x1 वाढेल तसं पहिल्याचं पार्शियल वेपर प्रेशर वाढत जाईल. आणि ज्यावेळेस x1 1 बनून जाईल तेव्हा पहिल्याचं वेपर प्रेशर पार्शियल वेपर प्रेशर अख्खंच P1 नॉट होऊन जाईल ना. म्हणजे इथून इथपर्यंत वाढेल तो. अँड सिमिलरली सेकंडवाल्याचं जे पार्शियल प्रेशर आहे, पार्शियल वेपर प्रेशर सेकंडवाल्याचं जे आहे ते इनिशियली x2 = 1 ला मॅक्सिमम आहे आणि ते x2 = 0 ला ते 0 होऊन जाईल. सो ही लाईन झाली पार्शियल वेपर प्रेशर 2ची x2 P2 नॉट आणि ही झाली पार्शियल प्रेशर 1ची x1 P1 नॉट आणि ही झाली टोटल प्रेशरची जी आहे P1 + P2 जी आहे x1 P1 नॉट प्लस x2 P2 नॉट. ही मेन लाईन आहे. दिस इज द ग्राफ विच इज इम्पॉर्टंट आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. तुम्ही कुठल्याही पॉईंटला जर काही विचारलं की इथे किती प्रेशर आहे, समजा x1 = 0.2 आहे इथे आणि ऑब्व्हियसली x2 किती असेल? 0.8 असेल. 0.2 0.8 1 बनतं. सो इथे या पॉईंटला एवढा प्रेशर पहिल्याचा पार्शियल प्रेशर एवढा असेल आणि दुसऱ्याचा पार्शियल प्रेशर एवढा असेल. आणि एवढा प्लस एवढा मी ॲड केला ना तर हा मला मिळेल सोल्युशनचा पार्शियल प्रेशर. एवढा सोल्युशनचा पार्शियल प्रेशर. तुम्ही म्हटलं सर इथे काय होईल? समजा इथे आपण x1 = 0.7 घेऊयात आणि x2 ऑटोमॅटिकली 0.3 होऊन जाईल. याचा अर्थ x2चा इफेक्ट कमी होतो, x1चा इफेक्ट वाढतोय. बघा x1चा पार्शियल प्रेशर म्हणजे पहिल्या कॉम्पोनंटचा पार्शियल प्रेशर वाढत चाललाय. इथे किती असेल? एवढा असेल त्याचा पार्शियल प्रेशर, एवढा सारा. हा पहिल्याचा पार्शियल प्रेशर आहे. पहिला कॉम्पोनंट डॉमिनंट आहे आता कारण की आपण त्याचा मोल फ्रॅक्शन वाढवला आणि दुसरा कॉम्पोनंट लो आहे, लेस डॉमिनंट आहे. सो त्याचा पार्शियल प्रेशर किती असेल? तर ही लाईन त्याची पार्शियल प्रेशरची ना P2ची. सो त्याचा पार्शियल प्रेशर एवढाच असेल. सो एवढा प्लस एवढा करा, ॲड, शिफ्ट करा. तुम्ही बरोबर इथं पोचाल. टोटल प्रेशरची लाईन ही आहे. टोटल प्रेशर कधी पण लोएस्ट प्रेशर या दोघांमध्ये जो छोटा आहे तो, टू या दोघांमध्ये जो मोठा आहे तो, याच्यामध्येच कुठेतरी लाय करू शकतो. तो ह्याच्यावरती जाऊ शकत नाही, याच्या खाली जाऊ शकत नाही आणि ह्याच्यावरती जाऊ शकत नाही. आयडियल सोल्युशन्सला तरी जाऊ शकत नाही. सो दिस इज राउल्ट्स लॉ. दिस इज द स्टेटमेंट. दिस इज द डेरिवेशन. इम्पॉर्टंट आहे डाल्टन्स लॉ आणि राउल्ट्स लॉ. हे दोन्ही अप्लाय करून हा ग्राफ खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सो हे तुम्ही नीट लिहून घ्या.
मी हा ग्राफ नीट तुम्हाला ड्रॉ करून देतो, तुम्ही तो नीट लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की ॲक्च्युअलमध्ये थिंग्स वर्क कशा होत आहेत. इथे मी थोडंसं त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करताना थोडं लिहिलं आहे म्हणून ते नीट दिसत नसेल तुम्हाला. सो एकदम क्लिअर आपण बघूया ते. ठीक आहे, हे आहे, हा पॉईंट आहे x1 = 0. ऑटोमॅटिकली इकडचा मोल फ्रॅक्शन मॅक्सिमम झाला, इथला मोल फ्रॅक्शन वाढत गेला, म्हणजे इथला सेकंडवाल्या कॉम्पोनंटचा मोल फ्रॅक्शन 0 झाला. सेकंडवाल्याचा मोल फ्रॅक्शन इथे मॅक्सिमम असणार आहे. ज्यावेळेस सेकंडवाला डॉमिनंट आहे तर अख्खा प्रेशर सेकंडवाल्याचा असेल, कॉमन सेन्स आहे. आणि इथे फर्स्टवाला डॉमिनंट आहे, अख्खा प्रेशर फर्स्टवाल्याचा असेल. मध्ये मी जसं जाईन पुढे 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 तर मला काय ऑब्झर्व होईल की पहिल्यावाल्याचा वेपर प्रेशर, पहिल्यावाल्याचा पार्शियल प्रेशर काय आहे, x1 वर डायरेक्ट प्रपोर्शन आहे. सो x1 मुळे तो वाढतोय. सो ही लाईन मला मिळेल, ही लाईन जी काही असेल ना ती असेल पहिल्याचं पार्शियल प्रेशर. काय असेल ती लाईन, ती असेल पहिल्याचं पार्शियल प्रेशर विच विल बी x1 × P1 आणि तसंच ही जी दुसऱ्याचं पार्शियल प्रेशर असेल ना ती लाईन जी असेल ती x2 = 1 तर इथे असेल प्रेशर. आणि जसं पुढे पुढे जाऊ तर दुसरावाला कॉम्पोनंट लेस डॉमिनंट बनणार, कारण की तो शेवटी जाऊन 0 होतोय त्याचा मोल फ्रॅक्शन. त्यामुळे त्याचा पार्शियल वेपर प्रेशर P2 जो आहे तो काय असेल x2 × P2 तो कमी होणार आहे. अँड इफेक्टिवली टोटल प्रेशर जो आहे तो P2 आणि P1 मधनं असं जाईल, इथून इथपर्यंत जाईल. हा आहे टोटल प्रेशर जो आहे P1 + P2 जो आहे x1 P1 + x2 P2. दिस इज द ग्राफ विच यू मस्ट नो. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हा ग्राफ, एक्सप्लेनेशन, डेफिनेशन नीट समजला आहे. लिहून घ्या. वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेज. आता हा पॉईंट समजण्यासाठी खूपच सिंपल आहे, बट ते चालू करण्याच्या आधी एकदा आपण पटकन बघूयात काय होता राऊल्ट्स लॉ. आपण काय बघितले, जर दोन आपल्याकडे वेगवेगळे वोलाटाईल लिक्विड्स असतील, याचा प्युअर वेपर प्रेशर प्युअर स्टेटचा P1 आणि ह्याचा P2, याला आणि याला मिक्स केल्यावरती ह्याचा मोल फ्रॅक्शन आहे x1, याचा मोल फ्रॅक्शन आहे x2. मिक्स केल्यावरती मोल फ्रॅक्शन्स कॅल्क्युलेट करू शकतो. x1 कसा कॅल्क्युलेट करायचा, ह्याचे मोल्स अपॉन टोटल मोल्स, x2 इज ह्याचे मोल्स अपॉन टोटल मोल्स. आणि आपण बघितलं राऊल्ट्स लॉमध्ये की टोटल प्रेशर जो जनरेट होणार आहे, टोटल वेपर प्रेशर जेव्हा दोन्ही मिक्स करू तर तो असणार आहे पहिल्याचा पार्शियल वेपर प्रेशर प्लस दुसऱ्याचा पार्शियल वेपर प्रेशर. आणि पार्शियल वेपर प्रेशर राऊल्ट्स लॉ प्रमाणे काय असतो तर x1 टाइम्स पहिल्याचा प्युअरचा वेपर प्रेशर असतो प्लस x2 टाइम्स दुसऱ्याचा प्युअरचा वेपर प्रेशर असतो. वरती नॉट खाली 2 उलटं केलं मी. हा फॉर्म्युला आपण बघितला आहे. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये x1 x2 काय असतात, हे तर ॲक्च्युली मोल फ्रॅक्शन्स असतात, त्यांचे मोल फ्रॅक्शन्स, बरोबर ना. आणि P1 P2 त्यांचे प्युअर वेपर प्रेशर असतात, प्युअर स्टेटला प्युअर लिक्विडच्या वेपर प्रेशर्स असतात. वेपर प्रेशर तुम्हाला माहिती आहे. आता आपण डिस्कस करतोय कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेज. म्हणजे हे जे बघा, हे मी पूर्ण डार्क सर्कल्स जे बनवलेत हे ह्याचे मॉलिक्युल्स वरती गेलेले आहेत, हे जे हॉलो आहेत हे ह्याचे मॉलिक्युल्स वरती गेलेत. बट मिक्स केल्यावरती दोघांचे मिक्सचर असतील. तर या वेपरमध्ये नीट बघा, या वेपरमध्ये पहिल्यावाल्याचे किती असतील, त्याचा काय कॉम्पोजिशन असेल, त्याचा काय मोल फ्रॅक्शन असेल. आता आपण फक्त या वेपरबद्दल बोलतोय. वी आर ओनली टॉकिंग अबाउट हवेत गेलेल्या वेपरबद्दल. हवेत समजा 100 मॉलिक्यूल गेलेत, त्याच्यातले ह्याचे किती असतील आणि ह्याचे किती असतील, तर ते डाल्टन लॉ प्रमाणे देता येतं. तर अकॉर्डिंग टू डाल्टन लॉ, जर टोटल प्रेशर, नीट ऐका, टोटल प्रेशर जर P असेल, टोटल वेपर प्रेशर जर P असेल, तर अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ पहिला जो आहे ना, हा पहिलावाला सॉल्व्हेंट, या पहिल्यावाल्या लिक्विडचे किती मॉलिक्युल्स वरती गेले असतील तर इट विल बी त्याचे मोल फ्रॅक्शन, वेपरमधला मोल फ्रॅक्शन आहे काय, हा वेपर फेजमध्ये किती मोल फ्रॅक्शन राहील त्याचा, इनटू त्याचं कॉम्पोजिशन आपण म्हणू शकतो की किती मोल फ्रॅक्शन आहे त्याचा वेपर फेजमध्ये. आपण आता लिक्विडबद्दल काहीच बोलत नाही, नथिंग अबाउट लिक्विड. इनटू पहिल्याचा पार्शियल वेपर प्रेशर विल बी y1 × टोटल प्रेशर. परत रिपीट करतो मी, पार्शियल वेपर प्रेशर पहिल्याचा किती असेल, मोल फ्रॅक्शन ऑफ फर्स्ट वन इनटू टोटल प्रेशर. अँड सिमिलरली पार्शियल वेपर प्रेशर सेकंडचा किती असेल, इट विल बी y2 × P. हा असतो त्याचा फॉर्म्युला.
या फॉर्म्युलेने आपण y1 y2 कॅल्क्युलेट करू शकतो. आणि y1 y2 काय असतं? अरे y1 y2 असतात वेपर फेजमधले मोल फ्रॅक्शन्स. वेपर फेजमधले मोल फ्रॅक्शन. एक पटकन एकदम चांगला क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण, लगेच तुम्हाला हा क्लिअर होऊन जाईल कॉन्सेप्ट. सांगताना मे बी तुम्हाला थोडासा ट्रिकी वाटला असेल, अरे काय आहे, काय चालू आहे, बट समजून घ्या, एकदम इझी आहे. समजा हे आहे लिक्विड, हे पहिलं लिक्विड आहे आणि याचा वेपर प्रेशर आहे 80 mm ऑफ Hg. ठीक आहे, याचा पहिल्याचा प्युअर वेपर प्रेशर आहे, प्युअर. आणि दुसरं लिक्विड आहे, याचा प्युअर वेपर प्रेशर आहे 100 mm ऑफ Hg. ठीक आहे, वेपर प्रेशर कधी पण डिफाईन करताना वरतून बंद करावं लागतं, झाकण लावावं लागतं. ठीक आहे, हा दुसरा आहे. सो हा त्याचा प्युअर स्टेटचा वेपर प्रेशर आहे. या दोघांना मिक्स केलं मी सोल्युशनमध्ये, त्यावेळेस मी ह्याचे नंबर ऑफ मोल्स आणि ह्याचे नंबर ऑफ मोल्स असे घेतलेले की ह्याचा मोल फ्रॅक्शन आला 0.2 आणि ह्याचा मोल फ्रॅक्शन आला ऑब्व्हियसली 0.8 येणार आहे. मोल फ्रॅक्शन तुम्हाला दिले. सो कॅन यू टेल मी या मिक्सचरमध्ये टोटल प्रेशर किती असेल? इझिली कोणी पण कॅल्क्युलेट करू शकतं. किती असेल टोटल प्रेशर? तर पहिल्याचं पार्शियल प्रेशर प्लस दुसऱ्याचं पार्शियल प्रेशर, बघा ना फॉर्म्युला. आणि पहिल्याचं पार्शियल प्रेशर काय असतं? x1 इंटू त्याच्या प्युअर स्टेटचा प्रेशर. सो 0.2 इंटू 8 80, 0.2 इंटू 80 करून बघा कधी 16 येतं उत्तर. प्लस दुसऱ्याचं वेपर प्रेशर पार्शियल किती असेल दुसऱ्यामुळेचं? ते असेल x2 इंटू p2 इंटू x2 करून बघा, तुम्हाला उत्तर येईल 80. सो उत्तर काय येतं? 96 येतं आहे. हे 96 टोटल वेपर प्रेशर आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं 80 आणि 100च्या कुठेतरी मध्ये येणार आहे. 96 100च्या जवळ का पोचला तो जास्त? कारण की आपण जास्त x2 जास्त घेतला आहे ना, सो याच्या जवळ जास्त उत्तर येणार आहे. x1 मी मोठा घेतला असतं तर उत्तर 80च्या जवळ आलं असतं. एनिवेज, हे तर झालं आपल्याला टोटल प्रेशर मिळालं. आपला एम आहे की आता ह्या पर्टिक्युलर सोल्युशनच्या हवेमध्ये, वेपरमध्ये काय कॉम्पोजिशन आहे, एचे किती मोल फ्रॅक्शन आहे आणि फर्स्टचा किती आणि सेकंडचा किती. तर सिम्पल आहे, फॉर्म्युला हा आहे. फॉर्म्युला काय सांगतोय? पार्शियल वेपर प्रेशर पहिल्याचा किती होता? 16 होता. P1 किती होता? 16. सो 16 इज इक्वल टू y1 इंटू टोटल प्रेशर किती आहे? टोटल प्रेशर 96 आहे. 96. सो डिवाइड केलं तर y1 किती आहे? 16/96 इज 1/6. सो ह्या पर्टिक्युलर सोल्युशनच्या वेपर्समध्ये 6 पैकी एकच मोल पहिल्यावाल्याचा आहे, 6 पैकी 5 मोल्स हे दुसऱ्यावाल्याचे असतील. सो हवेमध्ये गर्दी कोण करत आहे? गर्दी ह्याचे मोल्स करत आहेत, ह्याची मोल्स गर्दी नाही करत. सो दिज आर कॉल्ड एज कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेज. वेपर फेजमध्ये x आणि y1 आणि y2 ह्यांचे कॉम्पोजिशन्स काय आहेत वेपर फेजमध्ये. ओके, सो आपण पटकन एक क्वेश्चन सॉल्व्ह करू टेक्स्टबुकमधला. सो तुम्हाला अजून एकदा आयडिया येईल की नक्की वेपर फेजमधलं कॉम्पोजिशन काढायचं तर कसं काढायचं. सो लेट्स मूव्ह टू द सॉल्व्ड एक्झाम्पल ऑफ द सेम कॉन्सेप्ट. So this is solved example 2.3. You can see the question on the screen. You can pause the video. तुम्ही ट्राय करा हा क्वेश्चन, खूप चांगला क्वेश्चन आहे हा. कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेज विचारला आहे, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा मी आता सॉल्व्ह करतोय. वेपर प्रेझेंट इन द प्युअर लिक्विड A अँड B. मी थोडं कंटेनर वगैरे ड्रॉ करतो तर मला आवडतं. ठीक आहे, तुम्ही पण आवडून घ्या, तुम्ही पण ड्रॉ करा. थोडासा फील येतो कंटेनर म्हणजे दिसतं लिक्विड वगैरे आपल्याला. सो A लिक्विड जो आहे तो 450 mm ऑफ Hg आहे त्याचा प्युअर स्टेटचा प्रेशर, त्याला आपण PA नॉट म्हणू शकतो. 450 mm ऑफ Hg. ठीक आहे, प्रेशर mm ऑफ Hg मध्ये आहे, काही लोड नाही. आणि बीचं प्रेशर जे आहे ना, प्युअर प्रेशर, ते आहे 700 mm ऑफ Hg. ठीक आहे, 700 आणि हा 450 ॲट 350 केल्विन. ठीक आहे, टेम्परेचर तर कॉन्स्टंटच ठेवलं पाहिजे. सगळे वेपर प्रेशरवाले क्वेश्चनमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंटच ठेवतात, कारण की आपल्याला माहिती आहे वेपर प्रेशर टेम्परेचरवर डिपेंड करतं. ठीक आहे, आता बघा, फाइंड द कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेज. लिक्विड आणि वेपर फेज दोघांचे कॉम्पोजिशन काढायचे. फाइंड द कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड. लिक्विडचे कॉम्पोजिशन काढायचे म्हणजे x1 x2 काढायचे. x1 x2 मोल फ्रॅक्शन्स असतात लिक्विडमधले. अँड वेपरचे पण कॉम्पोजिशन काढायचे म्हणजे y1 y2 पण काढायचे. x1 x2 y1 y2 दोन्ही काढायचे. बघूयात. इफ द टोटल वेपर प्रेशर इज 600. टोटल वेपर प्रेशर आपल्याला 600 दिलेलं आहे. क्या बात आहे, टोटल वेपर प्रेशर दिला आहे. सो टोटल वेपर प्रेशर काय असतं रे? अकॉर्डिंग टू द डाल्टन्स लॉ इट इज पार्शियल वेपर प्रेशर पहिल्यामुळेच जनरेट झालेलं. या दोघांना मिक्स करूयात आपण. मिक्स करून एक मोठं सोल्युशन बनणार. इथे दिसणार नाही तुम्हाला, मी खाली बनवू. ठीक आहे, हे मिक्सचर झालं. आता मिक्सचर जे असणार आहे त्याचं टोटल वेपर प्रेशर 600 दिलं आहे आणि ते 2 रिझनमुळे बनेल.
पहिल्या कॉम्पोनंटचं पार्शल प्लस दुसऱ्या कॉम्पोनंटचं पार्शल. आणि अकॉर्डिंग टू राऊल्ट्स लॉ पहिल्याचं पार्शल वेपर प्रेशर काय असतं, तर ते असतं त्याचा मोल फ्रॅक्शन इंटू त्याचं ओरिजिनल प्युअर स्टेटचं प्रेशर. प्युअर स्टेटचं प्रेशर 450 आहे. सो x1 450 प्लस दुसऱ्याचं असतं x2 इंटू 700 इज इक्वल टू 600. हे झालं माझं पहिलं इक्वेशन. या पहिल्या इक्वेशननंतर दुसरं इक्वेशन मला माहिती आहे, x1 प्लस x2 दोघांची मोल फ्रॅक्शनची ॲडिशन कधी पण 1 असली पाहिजे. आय हॅव 2 इक्वेशन्स, आय कॅन इझिली सॉल्व्ह इट. मी कसं सॉल्व्ह करू शकतो रे, मी काय करतो, इझी मेथड, मी पूर्ण इक्वेशनला 700 मल्टिप्लाय करतो. 700 मल्टिप्लाय केल्याने काय होईल बघा, हा पण 700 होईल, हा पण 700 होईल. आणि मग सबट्रॅक्ट केलं ना जर काही बघा, सबट्रॅक्ट केलं तर 700x2 कॅन्सल होतील. हे 450 मायनस 700 नेगेटिव्ह बनणार आहे. ठीक आहे, नेगेटिव्ह बनलं नो प्रॉब्लेम. नेगेटिव्ह 250 x1 मिळेल आणि इथे पण तर नेगेटिव्ह मिळणार आहे. 600 मायनस 700 इज मायनस 100. सो मायनस मायनस शेवटी कॅन्सलच होणार आहे. 0 0 पण गेला. x1चं उत्तर मी इझिली काढू शकतो. 25 खाली गेला. 10/25 म्हणजे 2/5. सो x1 पहिल्याचा मोल फ्रॅक्शन लिक्विड फेजमध्ये, काय लिक्विड फेजमध्ये x1 किती आला, x1 आला 0.4. तर ऑब्व्हियसली x2 येणार 0.6. हा झाला लिक्विड फेजमधला कॉम्पोजिशन. आता आपल्याला विचारलं वेपर फेजमधलं कॉम्पोजिशन सांगा, म्हणजे y1 y2 सांगा. आपल्याला तर माहिती आहे फॉर्म्युला की बाबा पार्शल वेपर प्रेशर y1 इंटू टोटल प्रेशर असतं आणि पार्शल वेपर प्रेशर दुसऱ्याचं असतं y2 इंटू टोटल प्रेशर. आपल्याला टोटल प्रेशर ऑलरेडी सांगितलं आहे 600 आहे. ऑलरेडी सांगितलं आहे पूर्ण लिक्विडचं सोल्युशनचं टोटल प्रेशर 600 आहे. 600 y1 इज इक्वल टू P1. अरे P1 काय आहे, P1 तर x1 इंटू 450 होता, बरोबर ना. x1 इंटू काय होता 450. पण x1 आपण आता काढला आहे, x1 वी हॅव कॅल्क्युलेटेड. सो आय कॅन पुट दिस x1 ओव्हर हिअर. x1 इंटू 450 करून बघूयात. 0.4 इंटू 450. सो 0 शिफ्ट केला तर 45 इंटू 4 इट कम्स आउट टू बी 180. 180 येतं ते. झालं ना, करा सॉल्व. हे 0 0 गेलं, 6च्या टेबलमध्ये 6 10 जा, 6च्या टेबलमध्ये 6 3 जा, 10 खाली गेला तर y1 इज 0.3. अरे y1 0.3 म्हणजे वेपर फेजमध्ये 0.3 मोल फ्रॅक्शन आहे फक्त. 0.3 आहे फ्रॅक्शन पहिल्यावाल्या ह्याचा आणि उरलेला 0.7 दुसऱ्यावाल्या ह्याचा आहे. सिम्पल आन्सर आहे तुमचं. दिलं आहे सोल्युशनमध्ये, हेच आन्सर दिलं आहे का, येस. कळतं आहे का, कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेज, कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड फेज. लिक्विड फेजमध्ये x1 x2 असतात कॉम्पोजिशन, मोल फ्रॅक्शन पहिल्याचं आणि दुसऱ्याचं. आणि वेपर फेजमध्ये y1 y2 असतात पहिल्याचं आणि दुसऱ्याचं. मला तर असं वाटतं की अजून एखादा क्वेश्चन घ्यावा, टेक्स्टबुकवर नाही आहे. मी बनवतो एक क्वेश्चन तुमच्यासाठी, ठीक आहे. मी क्वेश्चन बनवतो, हा क्वेश्चन मी बनवीन, तुम्ही पॉज करा, सॉल्व करा आणि मग नंतर चेक करा आन्सर तुमचं करेक्ट येतं आहे का. सो आपण परत एकदा काय करूया, एखादा क्वेश्चन बनवून टाकतो. चला मी इथे, लेट अस कन्सिडर आपल्याकडे 2 लिक्विड आहेत. या लिक्विडला म्हणू आपण 1, या लिक्विडला म्हणूया 2. याला झाकलं, याला पण झाकलं. याच्यामध्ये वेपर्स बनले आणि वेपर प्रेशर जो एक्झर्ट झाला त्याला आपण प्युअर स्टेटमध्ये म्हणतो. तो होता 120 mm of Hg. आणि याच्यामध्ये काय होता सीन, यामध्ये जेव्हा आपण बघितलं, मेजर केलं वेपर प्रेशर, तर त्याचा प्युअर स्टेटचा प्रेशर होता ओनली अँड ओनली 60. त्याचा कमी होता. आता दोघांना मिक्स केलं, काय दोघांना मिक्स केलं, मिक्स करून बनवलं सोल्युशन. आता सोल्युशन बनवल्यावरती ऑब्व्हियसली हवेमध्ये दोघांचे मिक्सचर असणार आहेत. हवेमध्ये दोघांचे मिक्सचर असणार आहेत. मी क्वेश्चन मुद्दामून डिफिकल्ट करतो, मला माहीत नाही असा क्वेश्चन येऊ शकतो का नाही एक्झामला, बट मी क्वेश्चन बनवतो कारण की मला फिजिक्समध्ये सवय आहे. तसं केमिस्ट्रीमध्ये करून बघूया. जर मी तुम्हाला सांगितलं की वेपर फेजमध्ये y1 0.2 आहे, तर मला सांगा लिक्विड फेजमध्ये काय असतील त्याचे मोल फ्रॅक्शन्स, म्हणजे लिक्विड फेजमध्ये x1 x2 काय असतील. आणि सेकंड थिंग तुम्हाला काढायची टोटल प्रेशर काय असेल. हे दोन्हीही गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत. बघूयात जमतंय का हा प्रश्न. ह्याचं उत्तर येणार आहे का नाही हे मला पण माहीत नाही आहे. मी तर बनवला आहे प्रश्न. मला असं वाटतं की मी जे काही डेटा दिला आहे तो सफिशियंट आहे सॉल्व्ह करण्यासाठी. जर सफिशियंट नसेल तर तुम्ही लिहा डेटा इनसफिशियंट. बट तसं नाही, मला वाटते सगळंच दिलं आहे मी, जे गरजेचं आहे ते सगळं दिलं आहे. तुम्हाला वेपर फेजमधले मी त्याचे मोल फ्रॅक्शन दिलं आहे. ऑब्व्हियसली y1 दिलं आहे म्हणजे y2 तर कोणी पण काढू शकतो रे. 0.8 झालं. तुम्ही सांगा मला x1 x2 काय ते. पॉज करा व्हिडिओ आणि शेवटी सॉल्व्ह करा.
ओके सो बघूयात किती जणांना जमलं आहे, तुमचे आन्सर्स काय आहेत हे तुम्ही सॉल्व्ह करून ठेवले असतील. आता मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. इथे मला y1 y2 माहीत आहे, प्रेशर प्युअर स्टेटमधले माहीत आहेत, मला मोल फ्रॅक्शन्स माहीत नाही आहेत लिक्विड स्टेटमधले, गॅशियस स्टेट वेपर स्टेटमधले माहिती आहेत, आणि टोटल वेपर प्रेशर पण माहीत नाही सोल्युशनचं काय असणार आहे. माझ्याकडे फॉर्म्युले काय काय आहेत. मला माहीत आहे की पार्शियल प्रेशर बिकॉज ऑफ द फर्स्ट कॉम्पोनंट राऊल्ट्स लॉ म्हणतो इट इज x1 p1चा प्युअर, आणि डाल्टन्स लॉ म्हणतो इट इज y1 इंटू टोटल प्रेशर. दोघं वेगवेगळं म्हणतात पण इक्वलच आहेत. आणि तसंच दुसऱ्याचा पार्शियल वेपर प्रेशर एक्झर्ट किती होतो, राऊल्ट्स लॉ म्हणतो इट इज x2, म्हणजे लिक्विडमध्ये किती मोल फ्रॅक्शन आहे दुसऱ्यावाल्याचा, लिक्विडमधला किती मोल फ्रॅक्शन आहे इंटू त्याचं प्युअर स्टेटचं प्रेशर, इज इक्वल टू डाल्टन्स लॉ काय म्हणतो कॉम्पोजिशन ऑफ वेपर प्रेशरमध्ये, डाल्टन्स लॉ म्हणतो की सेकंडचं पार्शियल वेपर प्रेशर किती असेल तर वेपर फेजमध्ये दुसऱ्याचे किती मोल फ्रॅक्शन आहे वेपर फेजमध्ये इंटू टोटल प्रेशर काय. आता हे जर काही बघितलं तर आपण इथे व्हॅल्यूज टाकू शकतो जे काही डेटा दिला आहे तो. बघा y1 किती दिला आहे 0.2 इंटू पी टोटल प्रेशर माहीत नाही आपल्याला, इज इक्वल टू x1 पण माहीत नाही मला इंटू ओरिजिनल प्रेशर 120 आहे. ठीक आहे, तसंच मी दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकून बघतो. दुसऱ्या इक्वेशनसाठी y2.8 दिला आहे इंटू टोटल प्रेशर पी इज इक्वल टू x2 माहीत नाही मला किती आहे इंटू टोटल प्रेशर प्युअर स्टेटमध्ये किती सेकंडचं 60 आहे. जर मी दोघांना डिवाइड केलं तरच पी कॅन्सल होईल ना. मला x1 x2 काढायचे आहेत, सो मला पी एलिमिनेट करावं लागेल. आणि पी एलिमिनेट कसा करायचा तर असा करायचा, प्रेशर डिवाइड करून कॅन्सल होऊन जाईल, हे 1/4 बनेल इज इक्वल टू हे काय बनेल x1/x2 आणि 61चा 62चा 2चा. सो झालं ना, क्रॉस मल्टिप्लाय करा, हा वरती जाईल x2 इज इक्वल टू 4 वरती जाईल तर 8x1. अरे बट x1 प्लस x2 तर 1 असला पाहिजे, आणि जर x1 प्लस x2 1 असला पाहिजे तर x2ला काय टाकू शकतो मी 8x1 टाकू शकतो मी, x1 प्लस 8x1 इज इक्वल टू 1, सो 9x1 इज इक्वल टू 1, सो x1 इज इक्वल टू 1/9. याचा अर्थ लिक्विड स्टेटमध्ये 1/9 मोल फ्रॅक्शन आहे पहिल्यावाल्याचा आणि दुसऱ्यावाल्याचा 8/9 असणार आहे. कॉमन सेन्स, याच्यात काही रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे, आणि दोघांचं झालं. आता मला विचारलं की बाबा टोटल प्रेशर सांग तरी बाबा किती असेल, तर मी तर एक सांगू शकतो की 120 आणि 60च्या मध्ये असेल, कारण की आयडियल सोल्युशन 120 आणि 60च्या मध्येच असेल. जर ऑप्शनमध्ये याच्या बाहेरचे ऑप्शन असेल तर मी पहिले एलिमिनेट करेन, ह्याच्यामध्येच पाहिजे मला, बरोबर, कारण की आयडियल आहे. तर कसं काढतो आपण, तर टोटल प्रेशर काढण्याचे पण मेथड्स आहेत. एक तर मी ही वापरू शकतो मेथड किंवा ही वापरू शकतो. म्हणजे मी राऊल्ट्स लॉ वापरून काढूयात. चला राऊल्ट्स लॉ वापरून काढूयात. x1 p1चा प्युअर प्लस x2 p2चा प्युअर. x1 किती आहे 1/9, p1चा प्युअर स्टेट 120 आहे mm ऑफ hg, आणि x2 दुसऱ्याचा मोल फ्रॅक्शन 8/9 आहे इंटू प्रेशर दुसऱ्याचा प्युअर स्टेटमध्ये 60 आहे. सो 60 इंटू 80 480 अपॉन 9 ऑब्वियसली 120 अपॉन 9, 120/9, 480 प्लस 120 इज 600/9. 600/9 if you divide 600/9 what you get is 66.67. 66.67 मी सांगितलेलं तुम्हाला मध्ये कुठेतरी येणार, आणि तो 60च्या जवळ जास्त आला आहे, 120च्या जवळ गेला नाही आहे, तो 60च्या जवळ जास्त आला आहे. त्याचं रिझन पण बघा तुम्ही, कारण की नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन x2चा जास्त आहे, 8/9 आहे. सो जास्त डॉमिनंट आहे हा वाला लिक्विड, ह्याला जास्त प्रमाणात मिक्स केलं आहे, हा खूप छोटासा अमाऊंट घातला आहे. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क्स. वेपर फेजमधला मोल फ्रॅक्शन, लिक्विड फेजमधला मोल फ्रॅक्शन, क्वेश्चन कसा पण बनवू शकता. आता हा तर मी क्वेश्चन ऑन द स्पॉट बनवला आहे, अशा क्वेश्चन येईल का नाही मला माहीत नाही, बट तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आला ह्या रिगार्डिंग तर तुम्हाला फॉर्म्युले क्लिअर पाहिजे. सो आपण काय करणार आहे, आता आपल्याला राऊल्ट्स लॉ झाला आहे, कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेज झालं आहे. आता आपण आयडियल नॉन आयडियल फ्लुइड सोल्युशन्स काय असतात आणि त्याच्या मागे काय लॉजिक आहे, काय कॉन्सेप्ट आहे तो शिकून घेऊया. अँड देन वी विल सॉल्व टेक्स्टबुकमधले अनसॉल्ड एक्झाम्पल्स. ते झाले की मस्त एक 15 क्वेश्चनची DPPची असाइनमेंट आहे जी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ती असाइनमेंट सॉल्व करायची. लक्षात ठेवा DPPचे क्वेश्चन्स यावेळेस थोडेसे टफ राहणार आहेत.
कारण की हे जे क्वेश्चन्स आहेत ते नीटच्या सिलेबसमधनं मी ह्यावेळेशी DPP काढली आहे. सो क्वेश्चन CET लेवलचेच आहेत, बट नीटच्या ह्याच्यातनं काढले असल्यामुळे काही क्वेश्चन तुम्हाला टफ वाटू शकतात. सो जर 15 क्वेश्चनची DPP आहे ना, तर एनिथिंग 12+ इज अ व्हेरी गुड स्कोर. 12च्या वरती जर तुमचा स्कोर येत असेल ना, तर तुमचा अभ्यास एकदम परफेक्टली चालू आहे, तुम्हाला लेक्चर व्यवस्थित समजलं आहे, हे त्याचं इंडिकेशन आहे. सो नीट लेक्चर बघायचं आहे आणि नंतरच DPP सॉल्व करायचे. DPP सॉल्व करण्याच्या आधी सोल्युशन नाही बघायचे. आधी DPP डाउनलोड करायची, पूर्ण सॉल्व करायची, जास्त वेळ नाही लागणार. केमिस्ट्रीला तुम्हाला माहिती आहे 15 मिनटं जास्तीत जास्त द्यायची आहेत. ठीक आहे, पूर्ण दिवस नाही घालवायचे. 15 मिनटामध्ये लगेच सोल्युशन चेक करायचे. ठीक आहे. सो फर्स्ट आपण काय करू, आयडियल नॉन आयडियल कंप्लीट करू. ते झाल्यानंतर देन वी विल गो टू न्यूमेरिकल्स आणि देन वी विल सॉल्व द DPP. सो लेट्स मूव to difference between ideal solutions and non-ideal solutions. ओके, आयडियल नॉन आयडियल चालू करण्याच्या आधी एकदा फक्त आपण क्विकली राउल्ट्स लॉ आणि डाल्टन्स लॉ क्विकली रिवाइज करून घेऊया. आपल्याला माहिती आहे टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे दोन्ही कॉम्पोनंट्सच्या पार्शियल प्रेशर्सची ॲडिशन असते. बट पार्शियल प्रेशर्स आपण राउल्ट्स लॉ प्रमाणे असं कॅल्क्युलेट करू शकतो. कोणाप्रमाणे? राउल्ट्स लॉ प्रमाणे असं कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्याचं असं म्हणणं आहे राउल्ट्सचं की पार्शियल वेपर प्रेशर पहिल्याचं किती असतं, तर पहिल्याचा तुम्ही किती मोल फ्रॅक्शन घेतला इंटू त्याचं प्युअर स्टेटचं काय वेपर प्रेशर होतं, प्युअर वेपर प्रेशर काय होतं त्यांनी मल्टिप्लाय करायचं. तसंच दुसऱ्याचं सेम आहे. हा झाला राउल्ट्स लॉ. ह्याच्यामध्ये x1 x2 काय, तर मोल फ्रॅक्शन आहेत. ते लिक्विड जे मिक्स केलेत ना, ते लिक्विड मिक्स केल्यावरती सोल्युशनमध्ये पहिल्या लिक्विडचं मोल फ्रॅक्शन आणि दुसऱ्या लिक्विडचं मोल फ्रॅक्शन आहे. बट मिक्स केल्यावरती जे सोल्युशन बनतं तर त्याच्या लिक्विडचं सोडा, हवेमध्ये जे वेपर्स आहेत त्यांच्यामध्ये पण पहिल्या कॉम्पोनंटचे मॉलिक्युल्स किती असतील आणि दुसऱ्याचे किती असतील, त्यासाठी आपण वेपरमधला मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करू शकतो y1 y2. आणि त्याचा फॉर्म्युला असतो पार्शियल वेपर प्रेशर जे डेव्हलप झालं इथे, मग हेच पार्शियल वेपर प्रेशर, ते असतं जेवढ्या मोल फ्रॅक्शन पहिल्याचा आहे इंटू टोटल प्रेशर आणि y2 इंटू टोटल प्रेशर. हे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करून घ्या. वेपर प्रेशर, राउल्ट्स लॉचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला, डाल्टन्स लॉचा फॉर्म्युला, हे सगळे फॉर्म्युलेवरती न्यूमेरिकल बनवू शकतात. तुम्हाला प्रत्येक टर्मचा मिनिंग माहिती पाहिजे. P1 P2 नुसता काय असतो, P1 नॉट P2 नॉट काय असतो, x1 x2 काय असतं आणि y1 y2 काय असतं आणि नुसता P काय असतो. हे सगळे टर्म्स तुम्हाला इन अँड आउट माहिती असतील तर कोणताही न्यूमेरिकल सॉल्व करता येणार आहे. ठीक आहे. सो हे पटकन लिहून घ्या. वी विल नाव स्टार्ट विथ द आयडियल सोल्युशन्स. ओके, सो आता बघूयात आयडियल सोल्युशन काय असतं. आयडियल सोल्युशन 5 पॉईंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आयडियल सोल्युशन या 5 गोष्टी करतो आणि खूप इझी आहेत. 5ही पॉईंट खूप इझी आहेत. पहिला पॉईंट आहे आयडियल सोल्युशन राउल्ट्स लॉ ओबे करतो. राउल्ट्स लॉ, स्पेलिंग चुकलं आहे, RAOULT लॉ ओबे करतो सगळ्या कॉन्सन्ट्रेशन, सगळ्या टेम्परेचर्सला. सो आयडियल सोल्युशन ओबेज राउल्ट्स लॉ फॉर ऑल कॉन्सन्ट्रेशन्स. राउल्ट्स लॉ ओबे करतो स्ट्रिक्टली तो सगळ्या कॉन्सन्ट्रेशनला. हा पहिली कंडिशन आणि फोरमोस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन. दुसरी कंडिशन बघा, जर मी आयडियल सोल्युशन म्हणतोय म्हणजे मी सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिक्स करतोय. आता सोल्यूट समजा A आहे, मॉलिक्युल्स आहेत, A कुठला तरी सबस्टन्स आहे आणि B आहे सोल्युशन माझं, B आहे सॉल्व्हंट माझा. तर ज्यावेळेस आपण ह्याला ह्याच्यात मिक्स करतो ना, समजा हा असेल V1 व्हॉल्यूम, हा असेल V2 व्हॉल्यूम, हा 2 ml आहे आणि हा आहे 18 ml. आणि आपण त्यांना मिक्स केल्यावरती आपल्याला तर आजपर्यंत असंच वाटतं रे 20 ml झालं पाहिजे हे, पण असं दरवेळेस होईलच ह्याची काहीही गॅरंटी नाही. आपण आजपर्यंत असं केलं आहे की 2 ml आणि 18 ml 20 ml होतं, कारण की आपण कुठेतरी लक्षात ठेवलं आहे की अरे सगळे मिक्सचर आयडियल असतात. पण असं नाही आहे, कधी कधी मिक्सचर आयडियल नसतात. त्यावेळेस तुम्ही बघाल 2 आणि 18 तुम्हाला 20 नाही देणार, मे बी 22 देईल. 2 आणि 18 मे बी 20 नाही देणार, 19च देईल. सो रिमेंबर दिस थिंग की ज्या वेळेस सोल्युशनचे व्हॉल्यूम ॲड करतो आपण, म्हणजे व्हॉल्यूम 1 प्लस व्हॉल्यूम 2, हा झाला व्हॉल्यूम इनिशियल, आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन यांच्यामध्ये काहीच डिफरन्स नसेल, म्हणजे डेल्टा V हा 0 असेल, तर याला म्हणतो आपण आयडियल सोल्युशन. डेल्टा V म्हणजे काय, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम 0 असला पाहिजे. सो सेकंड महत्त्वाची गोष्ट काय, डेल्टा व्हॉल्यूम हा 0 असला पाहिजे. आयडियल फ्लुइड आयडियल सोल्युशनची कंडिशन आहे. म्हणजे तुम्ही 2 मिक्स करतात ना, तर याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम सरळ सरळ ॲड झालं पाहिजे. याला आपण आयडियल सोल्युशन म्हणतो. ठीक आहे, सिम्पल आहे. तिसरा बघा,
जेव्हा सोल्यूट आपण सॉल्व्हेंटमध्ये टाकतो तर नक्की काय होतं, तर ए सोल्यूट आहे, तर ए सोल्यूट काय करणार आहे, त्याचे छोटे छोटे बॉन्ड्स असतात, एकदम छोटे 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 बॉन्ड असतात, एचे बॉन्ड, ए असे छोटे छोटे बॉन्ड असतात, आणि तसंच बीचे छोटे छोटे बॉन्ड असतात. ह्याला आपण म्हणतो सोल्यूट इंटरॅक्शन. त्याला काय म्हणणार, बीला सॉल्व्हंट इंटरॅक्शन. आता ज्यावेळेस आपण मिक्स करतो ना दोघांना, मिक्स केल्यावरती सॉल्व्हेंटचे बॉन्ड्स तुटणार, आणि जेव्हा ते मिक्स होतील तेव्हा सोल्यूट सॉल्व्हेंटमध्ये पण बॉन्ड बनतील, बरोबर. सो आधी जेव्हा आपण सोल्यूट आणि सॉल्व्हेंट वेगवेगळे होते तेव्हा त्यांच्यामध्ये बॉन्ड सोल्यूट सॉल्व्हेंट होते, बरोबर. कॉमन सेन्स आहे, सोल्यूट सॉल्व्हेंट होते. बट मिक्स केल्यावरती कोणते बॉन्ड झाले, सोल्यूट सॉल्व्हेंट बॉन्ड झाले, सोल्यूट सॉल्व्हेंट बॉन्ड. आणि जर याची एन्थाल्पी जी आहे, म्हणजे इथे बॉन्ड फॉर्मेशन, बॉन्डची एनर्जी जी आहे, ही बॉन्ड एनर्जी बघा, हा बॉन्ड ब्रेक करण्याला हा एनर्जी ॲब्झॉर्ब करेल, बरोबर ना. जेव्हा आपण मिक्स करणार तेव्हा ही बॉन्ड ब्रेक होणार आहे, इथे एनर्जी ॲब्झॉर्ब होणार आहे बॉन्ड ब्रेक होण्यासाठी, आणि बॉन्ड ब्रेक होऊन जेव्हा बॉन्ड बनेल त्यास एनर्जी रिलीज होणार आहे. जर असं झालं की यांचे सोल्यूट सॉल्व्हेंटचे बॉन्ड इंटरॅक्शन्स, या सोल्यूट आणि सॉल्व्हेंटचे बॉन्ड इंटरॅक्शन्स ह्याच्यापेक्षा खूप जास्त एनर्जेटिक असतील, तर काय होईल, ते खूप जास्त एनर्जी ॲब्झॉर्ब करतील आणि ह्याच्या बॉन्ड फॉर्मेशन वेळेस थोडीच रिलीज करतील, त्यामुळे मिक्सचरमध्ये खूप सारी एनर्जी ॲब्झॉर्ब होऊन जाईल. जर उलटं झालं की सोल्यूट सॉल्व्हेंटचे बॉन्ड एवढे काही इंटरॅक्शन जास्त नाही आहे, बट सोल्यूट सॉल्व्हेंटमध्ये खूप जास्त इंटरॅक्शन आहे, तर काय होईल, यांचे बॉन्ड बनवताना जास्त एनर्जी ॲब्झॉर्ब झाली नाही आहे, बरोबर ना. ह्यांची बॉन्ड जेव्हा ब्रेक होऊन सोल्युशन बनणार आहे तेव्हा जास्त एनर्जी ॲब्झॉर्ब झाली नाही, बट ज्यावेळेस बॉन्ड बनला त्यावेळेस एनर्जी रिलीज खूप जास्त झाली. सो अशा प्रकारचे मिक्सचरला एंडोथर्मिक म्हणू शकतो आपण. बट आयडियलमध्ये काय होतं सांगतो मी तुम्हाला. आयडियलमध्ये जेव्हा सोल्यूटचे बॉन्ड तुटणार आहेत, समजा 10 जूलची एनर्जी यूज झाली, सॉल्व्हेंटचे बॉन्ड तुटणार आहेत तेव्हा समजा 20 जूलची एनर्जी युटिलाइज झाली, तर सोल्यूट सॉल्व्हेंटचे बॉन्ड्स बनतील तेव्हा 30 जूलची एनर्जी लिबरेट होईल, इथे 30 जूलची एनर्जी ॲब्झॉर्ब झाली तोडण्यासाठी आणि रिलीज झाली. सो डेल्टा एच काय आहे, नेट चेंज इन एन्थाल्पी 0 आहे. आयडियल सोल्युशनसाठी ही कंडिशन आहे. परत रिपीट करतोय मी, आयडियल सोल्युशननी पहिलं तर राऊल्ट्स लॉ ओबे केला पाहिजे. मिक्सचरमध्ये ॲडिशन झाल्यावरती व्हॉल्यूम हा नेट ॲडिशन इनिशियल इज इक्वल टू फायनल असला पाहिजे, चेंज नसला पाहिजे. एन्थाल्पीचं पण सेम, नो चेंज इन एन्थाल्पी. आधी जेवढी एनर्जी आहे बॉन्ड्सची तीच एनर्जी नंतर राहायला पाहिजे, जेवढी एनर्जी तोडण्यासाठी लागली तीच बनल्यानंतर रिलीज झाली, कुठली एक्स्ट्रा एनर्जी नाही झाली पाहिजे. डेल्टा एच 0 असला पाहिजे. चौथा महत्त्वाचा पॉईंट बघा काय, आयडियल सोल्युशनमध्ये डेल्टा व्ही झाला, डेल्टा एच झाला. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे आयडियल सोल्युशनमध्ये तो आहे, आयडियल सोल्युशनमध्ये सॉल्व्हेंट, आता हा पॉईंट ॲक्च्युली मी बोललो आहे, आणि सोल्यूट सॉल्व्हेंट यांच्यातले इंटरॅक्शन्स कंपॅरेबल पाहिजे, म्हणजे यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन आहे, या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन आहे, आणि मिक्स केल्यावरती त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन आहे, म्हणजे ए बी आणि ए बी इंटरॅक्शन जे आहे हे कंपॅरेबल पाहिजे. कसं पाहिजे, कंपॅरेबल. जर असं झालं की सोल्यूटमध्येच खूप इंटरॅक्शन आणि सॉल्व्हेंटमध्येच खूप आहे, मिक्स केल्यानंतर ते एकमेकांमध्ये मिक्स होण्यासाठी रेडीच नाही आहेत, त्यांच्यात इंटरॅक्शनच नाही, तर ते सोल्युशन आयडियल राहत नाही. ओके, सो सगळ्यांचे इंटरॅक्शन कंपॅरेबल पाहिजे, म्हणजे एनर्जी लॉसेस, जेवढी एनर्जी तोडण्यासाठी लागणार आहे तेवढीच बनल्यावरती रिलीज होणार आहे. सो नो नेट लॉस होईल, एन्थाल्पी चेंज 0 असेल, आणि हा झाला फोर्थ पॉईंट. आणि लास्ट पॉईंट जो आहे आयडियल सोल्युशनचा, द लास्ट पॉईंट इज की समजा ह्याचं प्युअर स्टेट, झाकण लावलं, प्रेशर प्युअर लिक्विड एचा प्रेशर P0 A असेल, आणि ह्याचं पण झाकण लावल्यावरती ह्याचा वेपर प्रेशर PB असेल. तर मिक्स केल्यावरती आयडियल सोल्युशनचं वेपर प्रेशर मिक्स केल्यावरती समजा हा 30 mm ऑफ Hg आहे आणि हा 50 mm ऑफ Hg आहे, तर काही जरी झालं तर मिक्सचरचं सोल्युशनचं वेपर प्रेशर 30 आणि 50च्या आतमध्ये पाहिजे, 50च्या वर नको, 30च्या खाली नको, नाहीतर तो आयडियल राहत नाही. आयडियलसाठी वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे आपला P ज्याला आपण म्हणतो तो A आणि B पेक्षा मध्ये पाहिजे. आता मी इथं अज्युम केलं B मोठा आहे, असं काही नाही, कधी कधी A पण मोठा असू शकतो. A आणि B जो कोणी छोटा आणि जो कोणी मोठा आहे त्याच्यामध्येच सोल्युशनचं वेपर प्रेशर पाहिजे, तर तो आयडियल आहे. आयडियलचे 5 रूल्स कळाले का? राऊल्ट्स लॉ फॉलो केला पाहिजे, दुसरा व्हॉल्यूम चेंज झाला नाही पाहिजे,
तिसरं एन्थाल्पी चेंज झाली नाही पाहिजे. जेवढी बॉन्ड ब्रेक, तुम्हाला हे कळालं आहे का एन्थाल्पीचा कॉन्सेप्ट? एन्थाल्पीचा कॉन्सेप्ट मी काय सांगितलं आहे? सोल्यूट ए सोल्यूटमधलं इंटरॅक्शन असतं. सॉल्वंट पण एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. आता जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा सोल्यूट एकमेकांना तोडतात, सॉल्वंट एकमेकांना तोडतात आणि बनतं काय? सॉल्यूटमधलं बॉन्ड बनतं. तर सोल्यूट एकमेकांना तोडण्यासाठी काहीतरी एनर्जी द्यावी लागेल त्यांना. समजा मी 10 जूल दिली. सॉल्वंटला तोडण्यासाठी काहीतरी एनर्जी द्यावी लागेल. समजा मी 30 जूल दिली. अशी करून मी टोटल 40 जूल दिली. तर जेव्हा एक सोल्यूट आणि एक सॉल्वंट बनून एक इंटरॅक्शन बनेल, एक बॉन्ड बनेल, एक इंटरॅक्शन बनेल, त्यांच्यामध्ये जो फोर्स असेल, जो कोणता, त्या फोर्समुळे एनर्जी रिलीज पण 40 झाली पाहिजे. जर इथं एनर्जी लागते 40 आणि रिलीज 40 होत असेल तर आपण म्हणतो चेंज होत नाही, एन्थाल्पी नेट तेवढीच राहते. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज आयडियल सोल्युशन. महत्त्वाचं आहे, आयडियल सोल्युशनच आपण न्यूमेरिकल्समध्ये सॉल्व्ह करतो. नॉन आयडियल सोल्युशन्सचे क्वेश्चन्स नाही विचारत, बिलकुल टेन्शन घेऊ नका. बट नॉन आयडियल सोल्युशन्सवरती MCQs विचारले जातात की नॉन आयडियल सोल्युशनमधलं एक्झाम्पल सांगा. आता मी तुम्हाला आयडियलचे एक्झाम्पल सांगतो. आपल्या बुकमध्ये आयडियलचं एक्झाम्पल दिलं आहे, बेन्झीन अँड बेन्झीन मिक्स्ड विथ टोल्युइन. ओके, बेन्झीन अँड टोल्युइन मिक्स्ड. This type of mixture or solution is example of ideal. N-hexane आणि N-heptane ह्याचं पण मिक्सचर इज कन्सिडर्ड ॲज आयडियल. ओके, काही 2-3 एक्झाम्पल्स आहेत. आता बुकमध्ये ते एकच दिलं आहे, सो CETला बुकच्या बाहेरचं विचारणार पण नाही आहेत. तुम्हाला हेच माहिती पाहिजे, बेन्झीन आणि टोल्युइनचं ॲडिशन इज आयडियल सोल्युशनचं एक स्टँडर्ड एक्झाम्पल. तसंच नॉन आयडियलचं मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. ठीक आहे, पहिलं आयडियलचं तुम्ही हे सगळं लिहून घ्या, त्यानंतर आपण वळूयात नॉन आयडियलकडे. लास्ट पार्ट आजच्या लेक्चरचा आहे नॉन आयडियल सोल्युशन्स आणि यानंतर DPP चालू करायचे आपल्याला. सो नॉन आयडियल सोल्युशन्स आयडियल सोल्युशन्सचे एक्झॅक्टली ऑपोजिट करतात. जसे की ते राउल्स लॉ ओबे नाही करत. त्यांचं वेपर प्रेशर इंडिव्हिज्युअल प्युअर कॉम्पोनंट्सच्या वेपर प्रेशरपेक्षा बाहेर असू शकतं. जसं की 30 आणि 70 असेल जर काही वेपर प्रेशर दोन कॉम्पोनंट्सचं, तर आयडियलमध्ये उत्तर मध्येच कुठेतरी येणार. बट नॉन आयडियलमध्ये 70च्या वर जाऊ शकतं, 30च्या खाली जाऊ शकतं, पॉसिबल. आणि ते डेव्हिएशन फ्रॉम राउल्स लॉ दाखवतात दोन प्रकारे. एकाला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणतो, एकाला आपण नेगेटिव्ह डेव्हिएशन म्हणतो. पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय असतं, तर हा राउल्स लॉमध्ये आपण बघितला हा ग्राफ. तर त्याच्यामध्ये हे जी आहे लाईन, ही आहे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द फर्स्ट कॉम्पोनंट. पहिल्या कॉम्पोनंटची पार्शियल वेपर प्रेशर आहे. तर अकॉर्डिंग टू राउल्स लॉ स्ट्रेट लाईन आली पाहिजे ही. बट नॉन आयडियल सोल्युशन्समध्ये तो थोडासा वरतूनच जातो असा. तसंच सेकंड जो आहे, दुसरावाला जो कॉम्पोनंट आहे, त्याचा पण स्ट्रेट लाईन असली पाहिजे होती, बट तो असं जातो. आणि त्यामुळे अख्ख्या सोल्युशनचा जो वेपर प्रेशर आहे तो पण असं जाऊ शकतो. ओके, सो दिस इज डेव्हिएशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन वरती गेला आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, पॉझिटिव्ह कधी डेव्हिएशन असतं, जर सोल्यूट आणि सॉल्वंट मी मिक्स करण्याच्या आधी त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होतं ना, सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये, ज्याला आपण AA आणि BB म्हणतो, ते वीकर होतं खूप. पण मिक्स केल्यावरती खूप स्ट्रॉंग इंटरॅक्शन बनलं आहे मिक्स झाल्यावरती. अशा वेळेस पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळतं. लक्षात ठेवा, एक्झाम्पल्स आहेत इथेनॉल आणि ॲसिटोन. पाठ करायचे ते, हे बुकमध्ये दिलेत. कार्बन डायसल्फाईड आणि ॲसिटोन प्लस इथेनॉल इज एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ नॉन आयडियल फ्लुइड. आणि कार्बन डायसल्फाईड अँड ॲसिटोन इज अनदर एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ नॉन आयडियल सोल्युशन्स. तसंच नेगेटिव्ह डेव्हिएशनमध्ये काय होणार आहे की थोडासा वेपर प्रेशर कमी राहणार आहे. राउल्स लॉनी जे दाखवलं आहे त्याच्यापेक्षा डेव्हिएशन असणार आहे, नेगेटिव्ह म्हणजे खाली असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे उत्तर ह्याचं खालून जाईल. दिस इज हाऊ द ग्राफ लुक्स लाईक. याच्यामध्ये काय असतं की सोल्यूट आणि सॉल्वंट जेव्हा वेगळे होते तेव्हा त्यांच्यामध्ये खूप स्ट्रॉंग बॉन्ड होता, बट जेव्हा मिक्स केल्यावरती घोळ झाला, त्यानंतर मग वीक झाला तो. तर अशाचं एक्झाम्पल आहे फिनॉल आणि ॲनिलीन, आणि आहे क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोन. हे तुम्हाला एक्झाम्पल्स पाठ करावेच लागतील. लक्षात ठेवा, एक्झाम कुठूनही प्रश्न विचारतात CETमध्ये, सो तुम्हाला हे माहितीच पाहिजे. ओके, हे ग्राफ्स तुम्हाला कॉलेज एक्झाम, बोर्ड एक्झाममध्ये ड्रॉ करण्यासाठी कामाचे आहे. जर आला 2 मार्काला की एक्सप्लेन आयडियल नॉन आयडियल, त्यावेळेस हे लिहिण्यासाठी कामाचे आहे. सो दॅट्स इट गाईज. आपला आयडियल नॉन आयडियल सोल्युशन्सपर्यंत सगळा पार्ट झाला आहे. आता उद्यापासून आपण चालू करणार आहे सोल्युशन्स पार्ट झाला तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज चालू करणार आहे. 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अँड दॅट्स इट. बघूयात उद्या किती होतात. वी विल नीड मोर 2 or 3 लेक्चर्स टू कम्प्लीट दिस लेसन. बट आता चालू करायची आहे DPP नंबर 2. कालची DPP जी होती ती ॲक्च्युली
11वीवरचेच क्वेश्चन्स असल्यामुळे मी त्याचे सोल्युशन्स एक्सप्लेन नाही केलेत, फक्त डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची आन्सर की दिली आहे, आन्सर्स दिलेत त्याचे. ही DPP जी आहे ही DPP थोडी टफ आहे, मी आधीच सांगेल तुम्हाला. सो त्याच्यामध्ये 12च्या वरचा स्कोर इज कन्सिडर्ड एज अ गुड स्कोर, ठीक आहे. बट 10 येत असतील, 9 येत असतील, काहीही लोड घेऊ नका. तुम्हाला ही DPP सॉल्व्ह करूनच कळणार आहे की लेक्चरमधलं किती गोष्टी कळत आहेत, किती गोष्टी नाही समजत आहेत, ठीक आहे. सो नक्की DPP सॉल्व्ह करायची, ती पण न बघता, आणि नंतर सोल्युशन्स चेक करायचे आहेत येऊन. ओके, सो आपण बघूयात आता सोल्युशन्स ऑफ अनसॉल्व्ड एक्झाम्पल फ्रॉम द टेक्स्ट बुक. सो दोनच क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 9 आहे आणि क्वेश्चन नंबर 13 आहे. सो लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 9. यू कॅन सी द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज 17 mm of Hg. हे आहे वॉटरचं वेपर प्रेशर, वॉटर. आणि त्या वॉटरमध्ये व्हॉट विल बी द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इफ 2.8 ग्रॅम ऑफ युरिया इज ॲडेड. आता युरियाचं वेपर प्रेशर दिलंच नाही आहे, युरियाला नॉन वोलाटाईल आहे असं अज्युम करू आपण, ठीक आहे. दुसरं जे आहे ना, दोन्ही वोलाटाईल असतील तर दोघांचे वेपर प्रेशर ॲड करता येतात. बट एकाचं वेपर प्रेशर दिलंच नसेल तर त्याला आपण नॉन वोलाटाईल अज्युम करणार. सो युरिया ॲड केला याच्यामध्ये, किती ग्रॅम ॲड केला आहे? 2.8 ग्रॅम ॲड केला आहे. किती ग्रॅम वॉटरमध्ये? 50 ग्रॅम वॉटरमध्ये. वॉटरचं वजन 50 ग्रॅम आहे, युरियाचं वजन 2.8 ग्रॅम आहे. मिक्स केल्यावरती व्हॉट विल बी द टोटल वेपर प्रेशर असं विचारलं. तर राऊल्ट्स लॉ काय म्हणतो किंवा डाल्टन्स लॉ काय म्हणतो की टोटल वेपर प्रेशर हे पार्शियल वेपर प्रेशर पहिल्या कॉम्पोनंटमुळे प्लस पार्शियल वेपर प्रेशर दुसऱ्या कॉम्पोनंटमुळे. पण दुसरा युरिया असल्यामुळे त्याचा वेपर प्रेशर 0 येणार आहे, कारण की तो वोलाटाईलच नाही. सो फक्त आणि फक्त वॉटरच्या वेपर प्रेशरवर डिपेंड करणार आहे पार्शियल, आणि तो असतो मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इंटू त्याचा प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर. प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर 17 mm आहे, इंटू फक्त आपल्याला काढायचे मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर. आता मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर कसं काढणार? नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया इंटू 17 झालं. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर कसं काढणार? 50 ग्रॅम आहे म्हणजे 50/18 अपॉन इथे काय 50/18 प्लस युरियाचे नंबर ऑफ मोल्स कसे काढणार? 2.8/60, युरिया 60 असतो, इंटू 17. आता हे सॉल्व्ह करायचं. हे तुम्ही कसं तसं सॉल्व्ह करा, उत्तर आणा, तुमचं उत्तर मॅच होणार आहे 100%. बट मी तुम्हाला अप्रॉक्सिमेटली करून दाखवतो आहे की बाबा अप्रॉक्सिमेटली कसं करता येतं. बघा, मी काय करतो, ह्याला मी 100 करून टाकतो, 10ने मल्टिप्लाय करतो, 180 झालं. मी असं का केलं? कारण की 60ला मी 180 करू शकतो इझिली 3ने मल्टिप्लाय करून. सो डिनॉमिनेटर बघा काय झालं, 500/180 प्लस 2.8 इंटू 3 इज 8.4 अपॉन 180. अरे 180 सेमच तर आहे. सो 500 प्लस 8.4 अपॉन 180 एकटाच लिहू शकतो मी. आणि वरती काय 50/18 आहे, इंटू बाहेर आहे 17, ठीक आहे. सो बघा 18 10 जा 18 1 जा 18, 18 10 जा 180, 10 गेला वरती तो झाला 500 डिवायडेड बाय 500 प्लस 8 508.4 इंटू 17. थोडासा लॉजिक वापरला आपण जर काही, थोडासा मी अप्रॉक्सिमेशन आता करावंच लागणार आहे कारण की नीट सॉल्व्ह होणार नाही आहे. मी याला अप्रॉक्सिमेटली 510 पकडतो, असं मुद्दामून करतो मी कारण की 17च्या टेबलमध्ये 3 जा येत होतो, 3 जा आणि 30 जा झाला तो. 0 गेला 50/3 इज इट कम्स आउट टू बी 16.67, रफली 16.67 mm ऑफ Hg आलं पाहिजे. त्यांनी जे दिलं आन्सर ते 16.17 आहे. सो एवढा डिफरन्स चालू शकतो कारण की आपण खूप सारं अप्रॉक्सिमेशन इथं केलं आहे. जे जर काही तुम्ही कॉलेज एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये लॉग टेबलने सॉल्व्ह केलं असतं तर आन्सर प्रॉपरली आला असतं. मला फक्त इथे मेथड सांगायची होती काय आहे. एक वोलाटाईल नॉन वोलाटाईल होता, सो त्याला उडवून टाकला, दॅट्स इट. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टेक्स्टबुक वाला पार्ट, दॅट इज क्वेश्चन नंबर 13. ओके, लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 13. मिक्सचर ऑफ बेन्झीन अँड टोल्युइन contains 30% mass of toluene at 30 degree vapor pressure of pure toluene. Okay, vapor pressure of toluene किती दिले त्यांनी? 36.7 mm of Hg and that of pure benzene, बेन्झीनचा वेपर प्रेशर दिलं आहे प्युअर स्टेटमध्ये 118.2 mm of Hg. आणि सांगितलं आहे अज्युमिंग 2 लिक्विड फॉर्म आयडियल सोल्युशन, ठीक आहे. कॅल्क्युलेट टोटल प्रेशर, पार्शियल प्रेशर ड्यू टू ईच कॉन्स्टिट्युएंट्स अबाव द सोल्युशन. पार्शियल प्रेशर ऑफ ईच कॉन्स्टिट्यूट म्हणजे P1 P2 पण काढायचं आहे आणि टोटल P पण काढायचं आहे. P काढायचं आहे, P1 काढायचं आहे, P2 काढायचं आहे, तिन्ही काढायचं आहे. P1 काय असतो रे? x1 इंटू P1चा प्युअर असतो. आता इथं 1ला आपण टोल्युइन घेऊ, सो हा टोल्युइनचा मोल फ्रॅक्शन इंटू टोल्युइनचा ओरिजिनल प्रेशर. आणि तसंच पार्शियल प्रेशर मी बेन्झीनचं कसं काढू शकतो? तर मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झीन इंटू टोटल प्युअर बेन्झीनचा प्रेशर. मला दोघांची व्हॅल्यूज माहिती आहे, आता फक्त मला मोल फ्रॅक्शन काढता आला पाहिजे. ओके, आता सगळ्यात पहिलं आपण काय करूयात, आपण
आपल्याला फाइंड करायचे ह्यांचे पार्शियल प्रेशर्स इंडिव्हिज्युअली आणि नंतर टोटल काढायचं आहे. आणि हे काढण्यासाठी आपल्याला मोल फ्रॅक्शन लागणार आहे पहिल्याचा इंटू त्याचा ट्रू प्युअर प्रेशर टोल्विनचं प्लस बेन्झिनचा मोल फ्रॅक्शन आणि बेन्झिनचं प्युअर प्रेशर. हे माहिती आहे आपल्याला प्युअर प्रेशर्स, पण मोल फ्रॅक्शन माहीत नाही आहेत. सो मोल फ्रॅक्शन काढायला पहिले नंबर ऑफ मोल्स काढता आले पाहिजे. सो नंबर ऑफ मोल्स कसे काढणार बघा, मी या बॉक्समध्ये काढून दाखवतो. तिथे सांगितलं 30% बाय वेट टोल्विन आहे. 30% बाय वेट म्हणजे काय, 30 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये, पण त्या 100मध्ये 30 टोल्विन असेल, 70 बेन्झिन असेल. 30% झालं ना हे. 30% म्हणजे काय, 30 ग्रॅम ऑफ टोल्विन इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. त्या 100 ग्रॅममध्ये 30 ग्रॅम टोल्विनच राहणार ना स्वतः, आणि 70 ग्रॅम बेन्झिन राहणार. सो 70 ग्रॅम बेन्झिन, 30 ग्रॅम टोल्विन. सो पहिलं काढूयात नंबर ऑफ मोल्स ऑफ टोल्विन किती घेणार, 30 ग्रॅम घेऊयात, डिवायडेड बाय 30 ग्रॅम डिवायडेड बाय टोल्विनचं वजन किती, C7H8. C7H8 म्हणजे हे झालं 84 प्लस 8, 84 प्लस 8, 84 प्लस 8 92. सो अपॉन 92. सो 30 अपॉन 92 जे उत्तर येईल ऑलमोस्ट 0.33 येईल ना, 1/3 आहे ना ऑलमोस्ट. आणि तसंच नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झिन पण काढू शकतो मी. 70 ग्रॅम आणि मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झिन किती आहे, C6H6 78. सो हे ऑलमोस्ट 7च्या टेबलमध्ये 10 आणि हे 11 आहे. सो हे 0.90 आहे, 0.9 आहे. सो 0.33 आणि 0.9 आहे. सो मी नंबर ऑफ मोल्स काढलेत. आता मी मोल फ्रॅक्शन काढू शकतो का बघतो मी. सो टोल्विनचा मोल फ्रॅक्शन काय येईल, टोल्विनचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स नंबर ऑफ मोल्स अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. ह्याची ॲडिशन केली ना 0.12 येते, 123 येते, 0.123 करून बघा. 1.23 येते. हे प्लस हे 1.23 येतात. आणि हे क्लिअरली ऑलमोस्ट जर काय बघितलं ना 3/4 असतं, 0.34 1.2 असतं. हे 0.1/4 आहे ऑलमोस्ट, म्हणजे 0.25 आहे असं मी रँडमली म्हणतोय, रफली म्हणतोय. त्यामुळे ऑब्व्हियसली बेन्झिनचा टोल्विनचा 0.25 असेल मोल फ्रॅक्शन, तर बेन्झिनचा 0.25 मायनस करा 1मधनं, तर 0.75 येणार ना. कॉमन सेन्स आहे. मोल फ्रॅक्शन कधी पण कॉम्प्लिमेंटरी, यांची ॲडिशन 1 असली पाहिजे. सो हा 0.25 तर हा 0.75 झालं. व्हॅल्यूज टाका, उत्तर मिळणार आहे. सो मला सांगा पार्शियल प्रेशर किती मिळेल टोल्विनला, 0.25 इंटू त्याचं ओरिजिनल आहे 36.7. सो 36.7 0.25 म्हणजे 1/4 असतं. सो ऑलमोस्ट रफली 9 पॉईंट समथिंग येईल, 9.2 येईल. 9.2 येणार आहे पार्शियल प्रेशर ऑफ टोल्विन 9.2 येणार आहे. बघूयात पार्शियल प्रेशर ऑफ बेन्झिन किती येत आहे, तर 118.2 आहे इंटू 0.75 म्हणजे 3/4 आहे. 0.75 म्हणजे 3/4 असतो. सो 4ने डिवाइड केलं तर 4 2 जा 8, 38 राहिला, 9 जा 36, 2 राहिला 0.5, 29.5 3 जा जर केलं तर ऑलमोस्ट 88.5 येईल, 88.5. सो पार्शियल प्रेशर 88.5 आलं. कोणाचं 88.5 आलं, बेन्झिनचं. आणि टोल्विनचं किती आलं पार्शियल प्रेशर, 9.2. करा ॲड, या दोघांना ॲड केलं तर काय येते 97.7 येते उत्तर, 97.7. सो आपला आन्सर ऑब्व्हियसली आन्सर एक्झॅक्ट नसणार आहे. का नसणार आहे, कारण की ते अप्रॉक्झिमेशन खूप सारे मी केले आहेत, बट आन्सर असंच काहीतरी असणार आहे. लेट्स चेक. द आन्सर इज 86.7. 86.7 हे जवळ आहे आणि 96.5 ठीक आहे, 97.7. बट तुम्हाला बेसिकली पूर्ण अंदाज आला असेल की काय काय दिलं होतं. प्युअर टोल्विन आणि बेन्झिनचे तुम्हाला वेपर प्रेशर्स दिलेले आणि तुम्हाला त्याच्यावरनं काढायचं होतं पार्शियल आणि टोटल. त्यासाठी मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट केला. मोल फ्रॅक्शन तुम्हाला पर्सेंटेज बाय वेट दिलेलं, पर्सेंटेज बाय मास. 30 ग्रॅम टोल्विन, 30% ऑफ टोल्विन दिलेलं. मग 30% इन 100 ग्रॅम, 30% इन 100 ग्रॅम म्हणजे 30 ग्रॅम इन 100 ग्रॅम, 30 अपॉन 100 प्लस 30. सो बेन्झिन 70 झालं. सिम्पल. दिस टाईप ऑफ कॅल्क्युलेशन्स तुम्हाला हे बोर्ड एक्झाममध्ये विचारू शकतात. CETमध्ये असे बिलकुलच कॅल्क्युलेशन येणार नाही आहे. CETमध्ये असेच नंबर देतील जे कॅन्सल होतात. बोर्डमध्ये मुद्दामून हे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स असतात, कारण की तिथे टाईम खूप असतो क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ठीक आहे. सो गाईज लेट्स नाव मूव्ह टू द DPP शीट. तुम्हाला ऑलरेडी शीट दिलेली आहे, ती डाउनलोड करा. डाउनलोड करून सॉल्व्ह करा. बरेच क्वेश्चन्स इझी आहेत, 2-3 सोडले तर इझी आहेत सगळेच. ट्राय करा आणि नंतर त्याचे सोल्युशन्स बघा. ठीक आहे. So let's meet in the DPP session now. Okay, so now we will start with the solutions of DPP. क्वेश्चन्स बऱ्यापैकी इझी होते, 3-4 क्वेश्चन्स टफ होते, बाकी सगळे क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. सो पटकन बघूयात सोल्युशन्स. बरेच क्वेश्चन थिअरॉटिकलच होते. सो क्वेश्चन नंबर 1 पहा.
इन विच ऑफ द फॉलोइंग, क्वेश्चन तुम्हाला दिसेल, इन विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन ओबेज राउल्ट्स लॉ. वी नो दॅट आयडियल सोल्युशन्सच राउल्ट्स लॉ ओबे करतात, नॉन आयडियल करत नाही. सॅच्युरेटेड, मोलर, नॉर्मल हे तर शब्द टाकलेत फक्त कुठून तरी शोधून. मेन आहे आपला शब्द आयडियल. आयडियल उत्तर आहे पहिल्याचा ऑप्शन आहे बीटा, सेकंड वन. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 बघा, थोडा इंटरेस्टिंग आहे. हा तुम्हाला आउट ऑफ स्कोप वाटू शकतो, बट मी एक्सप्लेन केलेलं तुम्हाला. इन द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन ऑफ टू कॉम्पोनंट्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज प्युअर सॉल्वंट. पहिलं सेपरेट सॉल्वंट मॉलिक्युल्स. म्हणजे काय, सॉल्वंट मॉलिक्युल समजा आपण म्हणू ए आहे सॉल्वंट आणि बी आहे सोल्यूट. तर ए मधला बॉन्ड तोडायचा आहे, त्याला एनर्जी लागते डेल्टा H1. मी तुम्हाला एक्झाम्पल देते 10 जूल 20 जूल. बी मधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे, त्याची एनर्जी तुम्हाला दिली आहे डेल्टा H2. आणि नंतर सेपरेट सोल्यूट आणि सॉल्वंट मॉलिक्यूल, सोल्यूट आणि सॉल्वंट मॉलिक्यूलला तोडण्यासाठी जी एनर्जी लागते आहे ती आहे डेल्टा H3, ए आणि बी मध्ये तोडण्यासाठी. सो या तिघांच्या बॉन्ड एनर्जीज दिल्या असतील तर डेल्टा H सोल्युशनचं काय असला पाहिजे, या तिघांची ॲडिशन. हे बघा, हे जे आहेत ना हे पॉझिटिव्ह एनर्जी असणार, +10 +20, आणि हे देणार आहे तोडण्यासाठी. बॉन्ड बनल्यावरती when the bond is formed, when the AB interaction is formed, energy is released. सो डेल्टा H3 निगेटिव्ह असणार आहे. या सगळ्यांची ॲडिशन म्हणजे टोटल सोल्युशनचा 0 पाहिजे. 1 2 3 ची ॲडिशन 0 पाहिजे. सो नेट सोल्युशन जो असला पाहिजे तो असला पाहिजे H1 + H2 + H3, डेल्टा H1 + डेल्टा H2 + डेल्टा H3. 10 आणि 20 जूल द्यावे लागतात तोडण्यासाठी. तुटल्यानंतर ते बनल्यानंतर रिलीज किती होतीये, 30 होतीये, तरच नेट 0 होणार आहे. सो हा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग होता, जे तुम्हाला एक्सप्लेन केलं त्याचा इथे यूज झाला. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 3 पहा. अ नॉन आयडियल सोल्युशन वॉज प्रिपेअर्ड. ऑलरेडी त्यांनी सांगितले नॉन आयडियल सोल्युशन आहे. वॉज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग 30 ml ऑफ क्लोरोफॉर्म आणि 50 ml ऑफ ॲसिटोन. आता नॉन आयडियल म्हटल्यावरती 30 आणि 50 ॲड होऊन 80 होणार नाही आहे. आयडियलमध्ये होतं ना ते, तर नॉन आयडियलला नाही होणार. एक तर 80पेक्षा जास्त असेल किंवा 80पेक्षा कमी असेल. तर बघूयात कमीवालं डेव्हिएशन आहे का जास्तवालं डेव्हिएशन आहे. तर ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्म कुठलं डेव्हिएशन आठवतं आहे का? मी तुम्हाला पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे नावं लिहून दिलेली आणि नेगेटिव्हची लिहून दिलेली. तर ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्म जर तुम्ही लिहिलं असेल तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला आठवेल ते निगेटिव्ह डेव्हिएशन आहे. याचा अर्थ 30 आणि 50 ॲड होऊन 80 नाही, 80पेक्षा कमी राहणार. सो आन्सर काय येईल, <80. <80 इज ऑप्शन सीटा, थर्ड ऑप्शन. तिसरा झाला. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द युनिट ऑफ मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करतो जर काय आपण, तर त्याचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स आपण टोटल नंबर ऑफ मोल्स. म्हणजे मोल कॅन्सलच होणार आहे. सो हा युनिटलेस डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. आन्सर आहे ए. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. डॅश इज अन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशनचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं. एक्झाम्पल आहे बेन्झिन आणि टॉल्विन. सो आन्सर आहे 2. म्हणजे याचा अर्थ बाकी सगळे तुम्ही लक्षात ठेवा, हे नाही आहेत, आयडियल सोल्युशन नाही आहेत. सिम्पल आन्सर इज ऑप्शन 2. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 5 नंतर 6. प्रॉपर्टी विच इज शोन बाय आयडियल सोल्युशन. अरे आयडियल सोल्युशन डेल्टा व्हॉल्यूम चेंज होत नाही, डेल्टा H चेंज होत नाही, राउल्ट्स लॉ फॉलो करतो. ऑल ऑफ दीज आहे. व्हेरी सिम्पल, ऑल ऑफ दीज आहे. सो बघा क्वेश्चन्स एवढे थिअरॉटिकल आहेत कारण की आपण कंटेंटच थिअरॉटिकल कव्हर केला आहे, बरोबर ना. वी हॅव कवर्ड थिअरॉटिकल कंटेंट, त्यामुळे थिअरॉटिकल क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा. ऑन विच ऑफ द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड डिपेंड्स. लिक्विडचं वेपर प्रेशर कशावर डिपेंड करतं, तर एक तर डिपेंड करतं नेचरवरती, नेचरचा संबंध नाही. तर टेम्परेचरवर डिपेंड करतं, टेम्परेचर आहे. व्हॉल्यूमवर डिपेंड करत नाही, टेम्परेचरवर फक्त डिपेंड करतं. सो आन्सर इज टेम्परेचर बट नॉट व्हॉल्यूम. आन्सर इज बीटा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन वोलाटाईल सोल्यूट. बघा हा सॉल्वंट आहे आणि हा आहे सोल्यूट. तुम्हाला विचारलंय वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, मिक्स केल्यावरती सोल्युशन बनतं आणि ते काय असतं, पार्शियल वेपर प्रेशर पहिल्याचं प्लस पार्शियल वेपर प्रेशर दुसऱ्याचं. अरे पण ते म्हणतायत जे सोल्यूट ॲड केलं आहे ना हे नॉन वोलाटाईल आहे, म्हणजे ते वेपर प्रेशर एक्झर्टच करू शकत नाही आहे, हे शून्य आहे, त्यांच्याकडे वेपर प्रेशरच नाही आहे. याचा अर्थ टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे फक्त आणि फक्त पहिल्याच्या वेपर प्रेशरवर डिपेंड करेल आणि पहिल्याचं वेपर प्रेशर राउल्ट्स लॉ प्रमाणे कोणावर डिपेंड करेल, त्याच्या मोल फ्रॅक्शनवरती इनटू त्याच्या प्युअर स्टेटच्या प्रेशरवरती. सो टोटल वेपर प्रेशर हे मोल फ्रॅक्शनला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो आन्सर काय, डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. कारण की सोल्यूट नॉन वोलाटाईल आहे, तो उडूच शकत नाही, त्याचे वेपर्स बनूच शकत नाही. सो हा
घ्यायचाच नाही, दुसरा टर्म घेतलाच नाही. आन्सर आहे सीटा. क्वेश्चन नंबर 9. द स्टेटमेंट 0.03 moles of gas are dissolved in 900 grams of water under 1 atmosphere pressure. 0.06 मोल आर डिझॉल्व्ड अंडर 2 ॲटमॉस्फिअर. सो प्रेशर वाढवल्यावरती डिझॉल्युशन वाढतंय, सोल्युबिलिटी वाढती. हे कोणाचं स्टेटमेंट आहे? हे तर हेनरीज लॉचं स्टेटमेंट आहे ना. हेनरीज लॉ बेसिकली गॅसेस बरोबर डील करतो. प्रेशर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढते. सो याचा आन्सर आहे 1. दॅट इज हेनरीज लॉ, फर्स्ट वन. क्वेश्चन नंबर 10 बघा. अ सोल्युशन कंटेन्स 1 मोल ऑफ वॉटर आणि 4 मोल ऑफ इथेनॉल. मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर विचारलं आहे. अरे 1 मोल ऑफ वॉटर आणि 4 मोल ऑफ इथेनॉल ना. सो मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर काय येईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर अपॉन इथेनॉल प्लस वॉटर. सो 1/5 येणार आहे, म्हणजे 0.2 येणार आहे वॉटरचा मोल फ्रॅक्शन. 0.2 वॉटरचा येणार आहे. असा ऑप्शन डेल्टा आहे, फोर्थ ऑप्शन. सिम्पल. खूपच पांचट प्रश्न आहे रे. 11 बघा. सोल्युशन दॅट शोज नेगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह डेव्हिएशन बाय राउल्ट्स लॉ इज कॉल्ड एज काय? नॉन आयडियल सोल्युशन. सिम्पल, नॉन आयडियल सोल्युशन. नेक्स्ट. टू विच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनेशन ऑफ करेक्ट मॉलिक्युलर मास ऑफ राउल्ट्स लॉ इज ॲप्लिकेबल? कुठे करेक्ट मॉलिक्युलर वेट मास कॅल्क्युलेट करणं ॲप्लिकेबल आहे? तर आता इथे प्रॉब्लेम असा आहे की हा पुढचा पार्ट लोवरिंग ऑफ वेपर प्रेशरवरती ॲक्च्युली बेस्ड आहे. सो हा क्वेश्चन तुम्ही कन्सिडर करू नका तुमच्या स्कोरमध्ये. 12 जो आहे ना, तुम्ही आउट ऑफ 14च मार्क टाका. हा थोडासा आउट ऑफ स्कोप झाला ॲक्च्युली. लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर पुढे जाऊन आपण शिकू. मॉलिक्युलर वेट कसं काढायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरून, त्याच्यात आपण शिकणार आहे. सो 12वा सोडून द्या. 13वा बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग द सोल्युशन ऑफ वोलाटाईल लिक्विड पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ईच कॉम्पोनंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू? पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ईच कॉम्पोनंट कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो? राउल्ट्स लॉ म्हणतो पार्शियल वेपर प्रेशर प्रत्येकाचा कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो? इट इज प्रपोर्शनल टू x1 इंटू त्याचा प्युअर स्टेट, x2 इंटू त्याचा प्युअर स्टेट. सो काय उत्तर येईल? इट इज प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन. दॅट इज द राउल्ट्स लॉ. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन. दॅट इज आन्सर 3. 14वा प्रश्न बघा. हा पण खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. वेपर प्रेशर ऑफ 2 लिक्विड्स P आणि Q दिलेलं आहे. ठीक आहे. वेपर प्रेशर P आणि Qचं दिलं आहे. एकाचं दिलं आहे 80, दुसऱ्याचं दिलं आहे 600. सो दोन्हीचे प्युअर स्टेटचे वेपर प्रेशर दिले आहेत 600 आणि 80. ठीक आहे. सॉरी 600 नाही, इथे 80 आहे. हां बरोबर, 80 आहे आणि 600 आहे. हे Pचं आहे, हे Qचं आहे. हे प्युअर स्टेटचं वाटतंय. ते म्हणतायत व्हॉट विल बी द टोटल वेपर प्रेशर इफ 3 मोल्स ऑफ P अँड 2 मोल्स ऑफ Q आर मिक्स्ड. म्हणजे वेपर प्रेशर आपण कसं काढू शकतो रे टोटल? तर ते असतं पार्शियल पहिल्याचं प्लस पार्शियल दुसऱ्याचं. बट राउल्ट्स लॉ काय सांगतो? पार्शियल पहिल्याचं किती असणार आहे? त्याचा मोल फ्रॅक्शन इंटू त्याचा प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर प्लस मोल फ्रॅक्शन दुसऱ्याचा इंटू त्याचा प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर. आता प्युअर स्टेटचे वेपर प्रेशर आपल्याला देऊन बसलेत ते लोक 80 आणि 600. आपल्याला फक्त मोल फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करायचे. सो बघू ना, पहिल्याचं मोल फ्रॅक्शन काय येतोय? 3. याचे मोल्स अपॉन टोटल 5. 3/5. मग उरलेला 2/5 असला पाहिजे इथे. सिम्पल. सो हे झालं 240, हे झालं 1200. सो 1200 प्लस 240 इज 1440 अपॉन 5 हे आन्सर येणार आहे. आणि जर तुम्ही डिवाइड केलं तर हे 2 जा 10, 4 44 राहिला, 8 जा 40, 8 जा उत्तर आहे 288. टॉर काहीतरी चुकीचं आहे असं मला वाटत आहे. तुम्हीच मला सांगा काय चुकलं आहे. चुकलं काही नाही आहे, चुकलं काही नाही आहे. त्यांनी सोल्युशनमध्ये चुकवलं आहे. त्यांनी सोल्युशनमध्ये हे 60 घेतलं आहे फक्त आणि क्वेश्चनमध्ये 600 दिलं आहे. सो जर तुम्हाला उत्तर 288 आला असेल तर तुम्ही तुमचं आन्सर करेक्ट मोजा. जर तुम्हाला 288 नसेल आलं आणि तुम्हाला आन्सर सॉल्व पण नसेल झालं तर तुम्ही ह्या क्वेश्चनला रॉंगच कन्सिडर करा. ठीक आहे. सो फक्त 12वा क्वेश्चन आउट ऑफ स्कोप आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 288 आन्सर आलं पाहिजे. हे 600 कन्सिडर केलं असेल ना तुम्ही पण होपफुली. So 288 is the answer for this question. Next, the last question. On which of the following factor of the solubility depends upon? It depends on the pressure. It depends on the nature. It depends on the temperature. सगळ्यांवर डिपेंड करते. All of these is the answer. So these were some basic easy DPP questions of today's session. Because आजचा सेशन तुम्ही बघितलं असेल, not much numericals, बऱ्यापैकी थिअरॉटिकल होतं. सो DPPमध्ये पण खूप सारे थिअरीज आहेत. बट उद्याच्या सेशनपासून जेव्हा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टार्ट करू आपण, 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यावरती न्यूमेरिकल्स खूप सारे आहेत. सो ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके. सो दॅट्स इट गाईज. थँक्स फॉर वॉचिंग द सेशन. वी विल मीट इन टुमॉरोज सेशन. टिल देन, बाय बाय.